वंदना किस विधि करे, मातृ मंदिर के पुजारी। वंदना किस विधि करे, ध्येय प्रतिमा को हृदय में आज हम किस विधि धरे, मातृ मंदिर के पुजारी। वंदना किस विधि करे, धवल हिममय भाल तेरा साधना का है बसेरा। मौन हो निज को गलाकर, भूमि पर अमृत बिखेरा। ब्रह्मपुत्र और सिंधु गंगा नर्मदा कावेरी माँ, मातृ मंदिर के पुजारी। वंदना किस विधि करे, शस्य श्यामल वक्ष तेरा मौन सेवा का बसेरा। वत्सले तूने युगों से अन्न निज घर घर बिखेरा। लक्ष्मी रूपे अन्नपूर्णे अंबिके तू प्यारी माँ, मातृ मंदिर के पुजारी। वंदना किस विधि करे, मातृ मंदिर के पुजारी। वंदना किस विधि करे, ध्येय प्रतिमा को हृदय में आज हम किस विधि धरे, मातृ मंदिर के पुजारी। वंदना किस विधि करे। कालपासून सुरू झालेल्या आर्य चाणक्य या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी आज उपस्थित असलेले माझे मित्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी संतोषजी, ज्या तिन्ही संस्थांच्या वतीनं हे आयोजन होतं आहे त्या संस्थांचे सगळे पदाधिकारी, सुरवसे शैक्षणिक संकुलाशी जोडले गेलेले सगळे अध्यापक बंधू भगिनी आणि या उपक्रमाला प्रतिसाद देणारे आपण सगळे या परिसरातले सुजाण श्रोते। आर्य चाणक्यांचं जीवन समजून घेत असताना वर्तमानामध्ये त्याची आवश्यकता काय आहे असा काल पूर्वार्धामध्ये आपण विषय केला। उत्तरार्धामध्ये आर्य चाणक्यांचं बालपण, तरुणपण, त्यांची एकूण शैक्षणिक वाटचाल आणि एका गुरुकुलाचं कुलगुरुपद त्यांच्याकडे येणं असाही एक टप्पा आपण पाहिला। सामान्यतः इतिहासामध्ये असं दिसून येतं की माणूस एखाद्या गोष्टीचं अपयश किंवा यश याचा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा तो साधनाच्या अभावाविषयी तक्रार करायला लागतो। म्हणजे हे नव्हतं म्हणून हे झालं, हे असतं तर हे झालं नसतं। आपल्याकडे म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे। नाचणं ज्याला जमतं तो कुठेही नृत्य करू शकतो, पण सामान्यतः माणूस असा विचार करतो की हे झालं नाही याचं कारण मी नाही, याचं कारण बाकी सगळी व्यवस्था आहे।
आर्य चाणक्य ह्या एका मुद्द्यावर सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे की माझ्या हातामध्ये साधनं आहेत की नाही, माझ्याकडे पुरेशी शक्ती आहे की नाही, माझ्या पाठीशी समाज, सत्ता, संपत्तीवाले लोक आहेत की नाही, याचा विचार करण्यापेक्षा माझ्या हृदयामध्ये एखादं कार्य करण्याची किती तीव्र लालसा आहे, हेच ज्याचं भांडवल आहे तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आर्य चाणक्याने ते करून दाखवलं. आणि हे सगळं करून दाखवत असताना एक भूमिका ते शेवटपर्यंत विसरले नाही, ते म्हणजे आपण एक शिक्षक आहोत. शिक्षकांनी ठरवल्यानंतर जगामध्ये केवढीही उलथापालथ होऊ शकते याची शेकडो उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये दिसतात. कारण शिक्षक पोटासाठी केवळ काम करत नाही, त्याचं नशीब, त्याचं भाग्य इतकं चांगलं असतं की त्याच्या सेवा काळामध्ये अनेक पिढ्या त्याच्या हाताखालून जातात. आणि मग त्या शिक्षकाचं सहज बोलणं, शिक्षकाचं वागणं, शिक्षकाची विद्यार्थ्यांचा असलेला संपर्क आणि विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा असलेला संपर्क, यातून अपूर्व कार्य उभं राहतं. असा पण अनुभव जगाने घेतला. आर्य चाणक्य त्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण ज्याला जनप्रवाहाच्या विरुद्ध उभं राहून काम करायचं असतं, त्याला केवळ स्तुतीच प्राप्त होते अशातला भाग नाही. किंबहुना त्याला पहिल्यांदा विरोधाला सामोरं जावं लागतं. आणि अशा वेळी त्याला असं वाटत असतं की आपल्या पाठीमागे जर समाज असेल, शक्ती असेल, तर आपण हा विरोध मोडून काढू शकतो. पण चाणक्यांचं वैशिष्ट्य असं की ते म्हणाले की मी याचा विचारच करायला तयार नाही आहे की माझ्यासोबत कोणी आहे की नाही. मी आहे आणि माझा अंतरात्मा आहे. भारतीय सनातन विचार पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा संस्कार कोणता असेल तर तो हा आहे की कोणीही आपण एकटे नाही आहोत. आपल्याबरोबर ती ईश शक्ती कायम काम करत असते. फक्त ती बघते की तुमची तयारी किती आहे, त्यागाची तयारी किती आहे, समर्पणाची तयारी किती आहे. आणि मग तो उभा राहतो आणि अक्षरशः जनप्रवाहाला उलट्या दिशेने पण घेऊन जाऊ शकतो. चाणक्य तसेच आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षांनी झाली आहे. आईवडिलांना वाटत असलेली चिंता, त्यातून चणक गावातून तक्षशिलेपर्यंत जाणं, 4 महिने केलेला प्रवास, या प्रवासात आलेल्या अडचणी, या प्रवासामध्ये आलेली संकट, या सगळ्यातून हा छोटा विष्णू काही ना काहीतरी शिकतो आहे. आणि त्याच्या मनातली उर्मी अधिक पक्की आणि पुरुषार्थी व्हायला लागते आहे. चाणक्याचं जीवन समजून घेताना अनेक पैलू आहेत. त्यातला हा पैलू वर्तमानात आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की देश जेव्हा संकटामध्ये येतो तेव्हा मी माझ्याबरोबर कोण कोण येईल याचा विचार न करता स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. याचा दुसऱ्या शब्दामध्ये उल्लेख करायचा झाला तर प्रत्येक सुजाण नागरिकाला शत्रुमित्र भावाची जाण असली पाहिजे, जी विष्णुगुप्तांना अगदी लहान वयापासून होती आणि पुढे आयुष्यभर त्यांनी ती सांभाळली. आणि समाजामध्ये शत्रुमित्र भाव म्हणजे कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. दीर्घकाळ आपण पारतंत्र्यात राहिल्याचा एक दुष्परिणाम असा झाला की आपण भित्रे झालो. आपल्यावरच विश्वास नाही, आपल्या परंपरेवर विश्वास नाही, आपल्या संस्कारांवर विश्वास नाही. आणि या भित्रेपणातून आपण काही एक अद्भुत तत्वज्ञान शोधून काढलं की जग हे शांतीनीच पुढे जाऊ शकतं. हा विचार एखाद्या सामर्थ्यवान माणसाने मांडणं आणि तुमच्या माझ्यासारख्या पराभूत झालेल्या 1500 वर्ष पराभूततेत राहणाऱ्या समाजांनी मांडणं, ह्याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. जग शांतीच्या काळात पुढे जातं हे खरं आहे, पण शांती प्रस्थापित होण्यासाठी सामर्थ्य असावं लागतं. भेकडांच्या शांतीच्या अपिलाला काही अर्थ नाही.
असाच एक गैरसमज आपल्या समाजामध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मार्गाने सुद्धा पसरवला गेला, म्हणजे अहिंसा हा मोठा परमधर्म आहे. याच्या इतकं असत्य जगामध्ये काहीच नाही. अहिंसा ही गोष्ट चांगली आहे, पण अहिंसा सिद्ध होण्यासाठी हिंसा करण्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही जर हिंसेलाच घाबरत असाल तर तुमच्या अहिंसेला कोणी धूप घालणार नाही. पण आम्ही असं समजायला लागलो की नाही, अहिंसा हाच जीवनाचा मार्ग आहे. मग त्याचा परिणाम काय झाला? कोणी एका कानफडात मारली तर दुसऱ्या कानफडात मार म्हणून गाल आपण पुढे करायला लागलो. हे काही साधुत्व नाही आहे. हा पुरुषार्थाचा विचार नाही आहे, हा संतांचा विचारही नाही, आणि हा सभ्य लोकांचाही विचार नाही. हा तर पळपुट्या लोकांचा विचार आहे. माझ्या दिशेनं अकारण कोणी हात उगारत असेल तर तो हात खांद्यासह मी उपटून काढेन, याचं नाव आहे अहिंसा. मी ते केलं पाहिजे, माझ्यात ती धमक असली पाहिजे. आणखीन एक भ्रम निर्माण झाला की विचारांची विविधता हेच जणू काही जगाचं सौंदर्य आहे, आणि त्यातून एक भ्रम निर्माण झाला की सर्व धर्म समान आहेत. अहिंसा परमो धर्म हे अर्धसत्य आहे, पण सर्व धर्म समान आहेत हे 1000% असत्य आहे. असं असूच शकत नाही. सर्व धर्म समान आहेत असं म्हणायला लागल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की आपण सब गोलंकारी बनलोय. हे पण चांगलं, ते पण चांगलं, त्यांचंही बरोबर, आमचंही बरोबर, असं नाही. सगळे धर्म कधीही समान असू शकत नाहीत. विशेषतः अभारतीय धर्म आणि भारतीय धर्म यांच्यामध्ये कोणताही भाईचारा असू शकत नाही. भारतभूमीमध्ये निर्माण झालेले धर्मसंप्रदाय जे आहेत, मग तो वैदिक धर्म असो, तो बौद्ध धर्म असो, तो जैन धर्म असो, तो सिख धर्म असो किंवा अन्य अनेक संप्रदाय असो, याच्यामध्ये मूलभूत ऐक्य आहे. पण जे भारताबाहेर निर्माण झालेले अत्यंतिक ग्रंथ प्रमाणवादी, एकेश्वरवादी आणि आम्ही म्हणतो तोच देव खरा असं म्हणणारे अतिरेकी हे कधीही भारतीय संप्रदाय धर्मपरंपरेशी सख्य राखू शकत नाही. चाणक्यांना हे माहिती होतं, आणि त्यामुळं चाणक्याने आपल्या जीवनामध्ये या सगळ्या धारणा दूर करायचा प्रयत्न केला. एक तर दुर्बलांच्या, भेकडांच्या, भित्र्यांच्या अहिंसेला जगामध्ये किंमत नाही. तुमच्या हातामध्ये शस्त्र असलं पाहिजे आणि शास्त्रही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सब गोलंकारी असणं म्हणजे सर्वसमावेशक असणं असं नाही. आपल्या स्वतःची एक राष्ट्रीय अस्मिता असते आणि ती जपली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की मी आयुष्यात जे काही करेन त्याच्यामध्ये माझं हित किती आहे, माझ्या कुटुंबाचं हित किती आहे, याहीपेक्षा माझं राष्ट्रीय हित त्याच्यामध्ये निगडीत आहे की नाही, हा एकमेव निकष मी लावेन. संघर्षाला सुरुवात झाली शिक्षण घेत असताना. शिक्षण पूर्ण झाल्यावरही संघर्ष, आणि एका गुरुकुलाचं आचार्यपद आल्यानंतर पहिला विरोध कोणी केला तर तक्षशिलेच्या बापाला तुरुंगात टाकून राजा झालेला अंबिकुमार आहे, त्याने विरोध केला. काल आपण पाहिलं ते. तो म्हणाला की जोपर्यंत तुम्ही मगध साम्राज्याच्या ज्ञानपीठाकडून तुमची पात्रता सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुलगुरू होता येणार नाही. चाणक्याने सांगितलं की हरकत नाही. चाणक्याच्या लक्षात आलं की हा अंबिकुमार जो आहे तो माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलावरती आडवा येणार आहे. कारण का ज्या सत्ताधीशांच्याकडे राष्ट्रीय हिताची आणि सामाजिक उन्नतीची दृष्टी नसते ते पहिल्यांदा ज्ञानक्षेत्रातल्या लोकांना विरोध करतात. कारण का त्यांना माहिती आहे की शिक्षक ठरवेल, ज्ञानी ठरवेल, प्रबोधक ठरवेल, समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध झालेली व्यक्ती ठरवेल तर आपल्या विरुद्ध सुद्धा क्रांती होऊ शकते. त्यामुळं सत्ताधारी जे अतिशय मदांध आहेत, मस्तवाल आहेत, स्वार्थी आहेत, अनैतिक आहेत, त्यांना सर्वात जास्त भीती कशाची वाटते तर शिक्षक वर्गाची वाटते. आणि ती वाटली पाहिजे, कारण का ती वाटली तरच त्यांची डोकी ठिकाणावर राहतात. चाणक्याच्या लक्षात आलं
की अंबी कुमार आणि आपण आयुष्यभर एकमेकाच्या समोरच उभे राहणार आहोत. मग अंबी कुमाराला पटेल असं उत्तर त्यांनी दिलं की ठीक आहे, मी जोपर्यंत ज्ञानपीठाकडून पुरस्कृत होत नाही तोपर्यंत मला आचार्य म्हणू नये, मला आर्य म्हणावं. चणक ग्रामातला मी असल्यामुळं मला चाणक्य म्हणावं आणि मी या गुरुकुलाची जबाबदारी घेईन. नंतर विषय आला तो या गुरुकुलात तुम्ही काय काय शिकवणार. काल हेही आपण पाहिलं, फक्त उजळणी करतो. आणि विष्णुगुप्तांनी उत्तर दिलं की मी ते सगळं शिकवणार आहे जे भावी राज्यकर्त्यांना अतिशय उपयुक्त असेल. आणि त्याच्यामध्ये शस्त्रविद्या, अस्त्रविद्येपासून कामशास्त्रापर्यंत सगळे विषय मी विद्यार्थ्यांना शिकवणार आहे असं सांगितल्यानंतर तर अंबी कुमाराचं डोकं आणखीन ठणकलं. तो म्हणाला की नवे विषय नव्या पद्धतीने शिकवण्याचा तुम्हाला काय हक्क आहे. तुम्ही परंपरेनं जे चालत आलेलं आहे ते शिकवा, पौरोहित्य शिकवा, ज्योतिषशास्त्र शिकवा, पूजापाठ शिकवा, आणखीन काही गोष्टी आहेत त्या शिकवा. तुम्ही हे बाकी सगळं जे करता आहात ते करण्याची गरज नाही आहे. तेव्हा चाणक्यांनी उत्तर दिलं होतं की मी एक शिक्षक आहे आणि मी केवळ विद्यार्थ्यांना पोट भरण्याची विद्या देत नसून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माझा हा सनातन देश सामर्थ्यवान होईल यासाठी त्यांना मी सिद्ध करतो आहे. अंबी कुमाराच्या लक्षात आलं की राज्यक्रांतीची बीज ही आहेत आणि ही गर्भामध्ये पूर्ण स्थापित होण्याच्या आधी उखडून टाकली पाहिजे. आणि मग अशा स्थितीमध्ये आणखीन एक विचार चाणक्यांनी जो मांडला त्यामुळं तर अंबी कुमाराला आणखीन बेचैनी झाली की सुट्टीच्या काळामध्ये माझे विद्यार्थी देशभर फिरतील. केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत वर्तन, माणूस शहाणा होतो असं म्हटलं जातं. आपण देश पाहिला पाहिजे, देशातली माणसं पाहिली पाहिजे, वेगवेगळ्या जीवन प्रवाहाचा आपल्याला परिचय असला पाहिजे. आणि म्हणून सनातन वैदिक धर्मामध्ये संन्याशाच्या अवस्थेमध्ये जाणाऱ्या माणसासाठी सुद्धा, म्हणजे परम वैराग्य ज्याच्या ठायी निर्माण होणार आहे अशा व्यक्तीसाठी सुद्धा परिव्राजक होणं अत्यंत महत्त्वाचं होतं. म्हणजे तो संन्यास तर तेव्हा घेऊ शकतो जेव्हा त्याला हा देश कळाला आहे, राष्ट्र कळाला. कारण का हा देश जमिनीचा तुकडा नाही आहे, एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे आणि समग्र ईश्वरी शक्ती या भूभागामधून प्रकट होते आहे. त्यामुळं हा देश समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चाणक्यांनी सांगितलं की मी माझ्या विद्यार्थ्यांना पाठवेन, जातील ते, लोकांना भेटतील, लोकांची सुखदुःख समजून घेतील. आणि असं करणं हे या देशातल्या धर्माचा एक अंग आहे. स्वामी विवेकानंदांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांनी भारत यात्रा केली की नाही? कशासाठी? त्यांना पर्यटनाची हौस होती का? ते पर्यटन नव्हतं, ती यात्राही नव्हती, ते परिव्राजकाचार्याचं जीवन होतं की मी लोकांपर्यंत जाईन, लोक गंगेला समजून घेईन, लोकांच्या भावभावनांशी मी परिचित होईन, तर मला कळेल की माझ्या आध्यात्मिक शक्तीच्या जोराने नुसते आश्रम नाही स्थापन करायचे, नुसती भक्तांची गर्दी आपल्या मागे उभी करायची नाही. माझे इतके चेले आहेत, माझे इतके अनुयायी आहेत, माझ्याकडे इतकं आहे, माझ्याकडे इतकं नाही आहे, असली चर्चा करणारं धर्माचार्य काही उपयोगाचं नाही आहे. आणि तेही धर्माचार्य काही उपयोगाचं नाही जे नुसतंच तत्वज्ञान सांगतात आणि सामर्थ्याने उभे नाही राहत. स्वामी विवेकानंदांना हे कळालं होतं आणि म्हणून त्यांनी भारत पाहिला. आणि भारत पाहिल्यामुळं, देश पाहिल्यामुळं त्यांच्या असं लक्षात आलं की आम्ही कुणाला देवधर्म शिकवतोय? ज्यांना 2 वेळा जेवायलाही मिळत नाही, 2 वेळा खायला नीट मिळत नाही, अंगभर कपडे मिळत नाही, जे इतके पिचलेले आहेत, इतके खचलेले आहेत, इथली तीर्थक्षेत्र भ्रष्ट झाली आहेत, इथली मंदिरं उद्ध्वस्त होत आहेत, इथला धर्म बुडवण्याची कारस्थानं होत आहेत. अशा वेळी मी यांना शांतीचा पाठ शिकवेन, ध्यानधारणा शिकवायला लागेन, तर ह्या लोकांवर त्याचा परिणाम काय होणार आहे? पहिल्यांदा या लोकांना मला उत्तमतेने जगायची विद्या दिली पाहिजे. शिक्षक आहे विवेकानंद, हे पहिल्यांदा शिक्षक आहेत, मग संन्यासी आहेत आणि मग दिव्य पुरुष आहेत. त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना मान ताठ करूनच जगता येत नाही त्यांना मी सांगणार काय, डोळे मिटून बसा म्हणजे ईश्वराचं दर्शन होईल आणि तुमच्यासाठी सुद्धा जगद्गुरू तुकोबारायांच्यासारखं विमान येईल? नाही येणार. आपल्यासाठी ॲम्ब्युलन्स सुद्धा येण्याची शक्यता नाही, विमान फार दूरची गोष्ट आहे.
स्वामी विवेकानंदांना हे कळालं होतं. परिव्राजक गोदावरीच्या तटावर टाकळीला गायत्रीचं पुरस्चरण करणाऱ्या एका तरुण मुलांनी ठरवलं की बस मला श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि आता पुरस्चरण झालं, दर्शनाची अनुभूती आली. आता मी काय केलं पाहिजे, तर मला आता देश पाहायला पाहिजे. आणि म्हणून टाकळीहून, नाशिक जिल्ह्यातून ठोसरांचा मुलगा निघाला आणि म्हणाला की मी हे काम करेन, मी देश बघेन. मनामध्ये इच्छा विरक्तीचीच होती, संन्यस्त वृत्तीचीच होती. आणि हा नारायण जेव्हा देश पाहायला निघाला तेव्हा त्यांनी देशात पाहिलं काय? तो म्हणाला, कोणाला रामदर्शनाची ओढ लावतोय मी? अन्न खायला नाही, नसे अन्न खाया, नसे वस्त्र ल्याया. अन्न नाही, वस्त्र नाही, आसरा नाही जीवा. त्या लोकांना मी सांगतोय भजन करा, त्या लोकांना सांगतोय मी पुराण ऐका, त्या लोकांना सांगतोय की प्रार्थना करा. काही उपयोग नाही आहे. यांना तर मला उभं करायचं आहे. एक संन्यासी, बरं, एक विरक्त पुरुष. आणि तो देशभ्रमण करत असताना त्यांच्या लक्षात असं आलं की अरे हा समाज ढोंगीपणाने अध्यात्माच्या गोष्टी करतोय. म्हणजे फार मोक्ष मुक्ती वगैरे 24 तास. आजही आपण तेच करतोय. बघ, प्रभूची इच्छा ती खरेपणाने नसते. प्रभूची इच्छा पळून जायचं असतं म्हणून प्रभूची इच्छा. असं होतच असतं. कलियुगाचा फेरा आहे. कोणी सांगितलं तुला? कलियुग काय तुझ्या बापाने जन्माला घातलंय? तू इतका दावा कसा करू शकतो की हे कलियुगामध्ये? कलियुग वगैरे माझ्या मनात आहे सगळं. मी हे होऊ देणार नाही. माझी वर्तमानातही धर्मस्थानं भ्रष्ट होत आहेत. कलियुगाचा महिमा आहे. कसा महिमा आहे? मी का उभा राहत नाही हातामध्ये शस्त्र घेऊन? मी जर उभा राहिलो तर माझं एकही तीर्थक्षेत्र भ्रष्ट होणार नाही. काळच बदललाय. मुला मुलींना कोण सांगेल? मग माझी मुलगी कोणाही उडाणटप्पू मुलाचा हात धरून निघून जाते आणि मग माझ्या धर्मसंस्कृतीवर आक्रमण होतं, तेव्हा मी हातपाय गाळून बसतो. एक तर मी समाजामध्ये जाऊन दुःख सांगतच नाही माझं की माझी मुलगी अशा पद्धतीनं भ्रमिष्ट झालेली आहे आणि ती गुंडांच्या बरोबर ती जाते आहे. आपण समाज म्हणून एकत्र येऊ. शत्रुमित्र भावच आपल्याला माहिती नाही. समर्थ रामदासांना कळालं की मला लोकांना जागं केलं पाहिजे. कोण पुसे अशक्ताला, रोगीसा बराडी दिसे. शक्तीने पावती राज्ये, शक्ती नसता विटंबना. भजन करतोय, फेऱ्या मारतोय, तीर्थयात्रेला जातोय, पोथ्या वाचत बसलाय, काही अर्थ नाही. एका बाजूला शास्त्र पाहिजे, दुसऱ्या बाजूला शस्त्र पाहिजे. शस्त्र नसेल तर शास्त्राला काही अर्थ नाही. आणि शास्त्र नसेल तर शस्त्र अतिरेक्यांच्या हातातल्या शस्त्रासारखं होईल. मला निर्माण करायचं आहे आणि निर्माण करण्यासाठी माझ्या मनगटात बळ पाहिजे. समर्थ फिरताय. फिरत असताना काश्मीरमध्ये गेलेत आणि काश्मीरमध्ये तिथे सिख गुरूंची भेट झाली आहे. समर्थ विरक्त आहे. महाराष्ट्रातल्या संतांच्या संस्कारांनी वैराग्य आणखीन प्रफुल्लित झालंय. आणि जेव्हा समर्थाने हे पाहिलं तिथे की ज्या एका सिख धर्मगुरूला मी भेटायला निघालोय तो तर स्वतःला पातशाह समजतोय. लक्षात घ्या फरक काय. घोड्यावर बसतोय, त्याचं स्वतःचं सैन्य आहे. आणि मग समर्थांची जेव्हा भेट झाली ते म्हणाले की तुम्ही तर संत आहात, धर्मगुरू आहात, धर्माचार्य आहात, तुम्ही स्वतःला पातशाह कसं म्हणून घेता? तर त्या शीख धर्मगुरूंनी सांगितलं की मी त्याचा बंदा आहे, त्या ईश्वराचा मी प्रतिनिधी आहे. तो जर सर्वोच्च पातशाह आहे तर त्याचा मी बंदा पातशाहच असणार आहे. आणि मग समर्थांची आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर समर्थांना त्यांनी एक वस्तू भेट दिली. ती जन्मभर समर्थांबरोबर राहिली. ती होती कुबडी. आणि त्या कुबडीमध्ये होतं एक छुपं शस्त्र. त्यांनी सांगितलं की तुम्ही संन्यासी आहात ना, तर शक्तीची उपासना शिकवा. म्हणून रामासारख्या मर्यादा पुरुषोत्तमाचे अनुयायी असलेल्या समर्थांनी गावोगावी हनुमानाची मंदिरं उभी केली. त्यांना माहिती होतं की राम तेव्हाच सत्य होतील जेव्हा हनुमानाची शक्ती प्रकट होईल. हनुमानाची शक्ती नसेल तर राम प्रकट होणं शक्य नाही. हे परिवर्तन जे आहे ते देश पाहिल्याने होतं. विष्णुगुप्ताचं तेच झालं की विद्यार्थ्यांनी देश पाहावा आणि देश पाहत असताना त्यांना कळेल की समस्या काय आहे.
त्या मुलांना कळेल की शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे. आणि शत्रूंपासून सावध राहण्यासाठी आणि मित्रांना अधिक जवळ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे सगळं त्या मुलांना वर्गामध्ये शिकवता येत नाही. क्रमिक पुस्तकातून शिकवणं अपेक्षितही नाही, कारण का शेवटी तो एक व्यवस्थेचा भाग आहे. पण मुलं जेव्हा जातात, आपण त्यांना सहलीला नेतो, तर आजकाल वॉटर पार्कला सहली जातात. आज सहली गडांवर कोणी नेतच नाही, गडकिल्ले कोणी दाखवतच नाही. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड मी आयुष्यात न बघता मरेन तर मी नरकात सुद्धा जाऊ शकणार नाही, हे कोणीच सांगत नाही. की जिथे शिवरायांनी हे सगळं उभं केलं तिथली माती माझ्या मस्तकाला लागली पाहिजे. आता काय झालं की मग तिकडे जातील तर मुलं नीट नाही वागली तर काय करायचं, कोणी पडलं झडलं तर काय होईल, पडलं तर पडलं, लागेल, फ्रॅक्चर होईल. असं कुठल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये मुला मुलींना आपल्याला पाठवायचं आहे. गुडघे फुटतील तर फुटतील, पण आम्ही सगळेजण अशा ठिकाणी नेतो की जिथे मुलांचं मनोरंजन होईल. चाणक्याला हे माहिती होतं, तर म्हणाला की मनोरंजनाचा हा काळ नाही आहे. राष्ट्र निर्माण करायचं असेल तर माझ्या मुलांनी राष्ट्र पाहिलं पाहिजे, इथली सुखदुःख पाहिली पाहिजे. आणि मग अशा प्रवासामध्येच काल जिथे आपण येऊन थांबलो की एक विद्यार्थी सगळा प्रवास करून आला आणि याच्यासाठी पॉकेट मनी नव्हता, घरून पैसे आणा, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जवळ ठेवा, असलं काही नव्हतं. हा शिक्षक सांगत होता की तुम्ही जा, वेगवेगळ्या गावात जा, तिथे काम करा, त्या कामाचा तुम्हाला जो काही थोडाफार मोबदला मिळेल त्यातून तुमच्या खाण्यापिण्याचा विषय तुम्ही संपवा, तुम्ही कुणावर अवलंबून राहू नका. बघा, एक शिक्षक कसं परिवर्तन घडवतं, एक शिक्षक काय काय पद्धतीनं आपल्या मुलांना घडवत असतो. आणि चाणक्य हे सांगतात की जा ना, तुम्ही काम मागा तरी. बेकारी वाढली आहे म्हणून नुसती आंदोलनं नका करू, बेकारी दूर करण्यासाठी मी काय करतो आहे याचा विचार करा. सगळ्यांना पंख्याखालची नोकरी पाहिजे तर मिळणार नाही. कोणीतरी देहडी एक ठेला टाकला पाहिजे चौकामध्ये की जिथे तो चहा विकेल, जिथे सामोसे विकेल. आणि आपल्याला अनुभव असा आहे की पंख्याखाली बसून पगार घेणाऱ्यापेक्षा 10 पट अधिक उत्पन्न रस्त्याच्या कडेला 3 तास इडली वडा सेंटर चालवणाऱ्याचं असतं. पण आमच्या डोक्यामध्ये आहे ना, रोजगार म्हणजे सरकारी नोकरी. चाणक्यांना हाही भ्रम दूर करायचा होता की सुखवस्तूपणाने पैसे मिळवणं नाही. तुम्ही जा, शेतामध्ये काम सुरू असेल शेतात काम करा, जे काही मिळेल त्यात तुम्ही भागवा आणि तुमचा प्रवास तुम्ही आयोजित करा. यात काय काय शिकवलं मुलांना? नवीन क्षेत्रात गेलं पाहिजे, परिचय करून घेतला पाहिजे, परिश्रम केले पाहिजेत, पैसे मिळवले पाहिजेत आणि स्वतः पैसे मिळवू तेव्हा ते खर्च करताना कसे खर्च करायचे हे पण कळायला लागेल. बापांनी दिलेले पैसे खर्च करायला अक्कल नाही लावावी लागत, कारण का बापांनी हरामीनीच कमवलेले असतात, पोरगा हरामीनीच खर्च करतो. पण पोरगा जेव्हा घाम गाळेल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की 1 रुपयाची किंमत काय. असाच एक मुलगा प्रवास करून परत आला तक्षशिलेला. गुरुकुलामध्ये विष्णुगुप्त बसले आहेत, आर्य चाणक्य. त्याने गुरुजींना साष्टांग नमस्कार केला. आपल्या शाळांमध्ये परत एकदा ही प्रणाली सुरू केली पाहिजे की शिक्षक दिसल्यानंतर हात जोडून, मान झुकून, कमरेत वाकून तरी किमान नमस्कार केलं पाहिजे. गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग टीचर, नो. गुड मॉर्निंग म्हणा, नका म्हणू, पण शिक्षकांशी बोलताना असं नाही. शिक्षकांशी विनम्रतेने बोललं पाहिजे, कारण का जो शिक्षकांच्या समोर नम्र होतो त्याच्यावर ज्ञानाचा वर्षाव होतो. जो शिक्षकांच्या समोर उद्धटपणे राहतो ना, त्याच्याजवळ ज्ञानही येत नाही आणि संस्कारही येत नाही. पण आजकाल मुलांना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो, त्यात नमस्कार करणं शिकून गेला. समर्थ रामदास म्हणतात, नमस्काराचं एक फार महत्त्व आहे. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे अहंता मोडे. अहंकार संपतो, नम्रता येते आणि विद्या विनयाने शोभून दिसते. त्यामुळं जो नम्र होतो त्याला ज्ञान प्राप्त होतं. हा विद्यार्थी आला, त्याने गुरुजींना साष्टांग नमस्कार केला चाणक्यांना.
चाणक्य म्हणाले की चंद्रा, जे संबंधित लोकांना जागं केलं पाहिजे, याला शत्रुमित्र भाव म्हणतात. नाहीतर ते सगळं उभं राहिल्यानंतर आम्ही म्हणतो हे कसं उभं राहिलं आम्हाला माहितीच नाही, तर तो शिक्षक नाही. शिक्षकांनी सावध केलं पाहिजे. आर्य चाणक्याच्या डोक्यामध्ये आलं की चंद्रगुप्त सांगतोय ती गोष्ट फार वेगळी आहे. कारण का हा अलेक्झांडर आपल्याबरोबर काल विचार केला आपण तसं वास्तुतज्ञ घेऊन आलाय, साहित्यिक घेऊन आलाय, कलावंत घेऊन आलाय. त्याला इथे नुसतं राजकीय आक्रमण करायचं नाही आहे, त्याला त्याची संस्कृती इथे थोपवायची आहे. आणि संस्कृती थोपण्याचे मार्ग कोणते आहेत, तर वास्तू आहे, साहित्य आहे, संगीत आहे, नाट्य आहे. या सगळ्यातून संस्कृती प्रवाहित होत असते आणि लोकांच्या मध्ये जाते. आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये बॉलिवूडनी ज्या पद्धतीची संस्कृती, प्रदूषित संस्कृती आणली आहे, आम्हाला कधीच कळलं नाही की एखाद्या गावामध्ये सावकारी करणारा गुंड जो आहे त्याला लांब टिळा का असतो, त्याच्या हातात रुद्राक्ष का असतं, त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा का असतात, आणि तो गुंडगिरी करत असतो तो टिळा लावलेलाच का असतो. आणि त्याच वेळी गावावरती आलेलं कोणतंही संकट करुणेने भारावून जाऊन दूर करण्यासाठी धडपड करणारा एक मौलवी कसा काय असू शकतो. आमच्या डोक्यात काय भिनवलं गेलं बघा, आमच्या डोक्यामध्ये काय भरलं गेलं बघा. आणि आम्ही ते खुशाल बघतो. म्हणजे ज्या ठाकूरच्या घरी शोलेमध्ये जया भादुरी कंदील लावण्यात निम्मा वेळ घालवते है ना, कंदील लावत फिरते, असं ते गाव आहे की जिथे वीज नाही, पण त्या गावातल्या मशिदीवरची अजान मात्र लाऊडस्पीकरवर ऐकू येते. आम्ही बघितलं ते, आम्ही सहन केलं ते, आम्हाला खरं वाटलं ते. हे कसं होतं? इतना सन्नाटा क्यों है भाई, इतना सन्नाटा क्यों है. तर तो सन्नाटा कोणी पसरवला, कसा पसरवला, या माध्यमातून आला. नाटकं येतात, नाटकं काय पद्धतीची येतात, काय शिकवलं जातं त्यातून, आमच्या मुलांच्या डोक्यात काय भरवलं जातं. सोशल मीडियावर आता आमची मुलं जे जे काही बघता आहेत त्यातून काय पसरवलं जातं. इथे सगळे शिक्षक आहेत म्हणून थोडंसं वळण घेऊन एक विषय आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपण सावध राहिलं पाहिजे. चाणक्यासारखं वोकिझम नावाचा एक प्रकार सुरू आहे. आपल्यापैकी जे जागरूक पालक आहेत त्यांना माहिती असेल, शिक्षक आहेत की जे या सगळ्याशी स्वतःला कनेक्ट करतात त्यांनाही माहिती असेल. वोकिझम हा असा प्रकार आहे जो जगातल्या प्रस्थापित संस्कृतींना उद्ध्वस्त करून एक नवी हायब्रिड संस्कृती निर्माण करण्यासाठी डाव्या विचाराच्या लोकांनी एक नवं खूळ सुरुवात केली. त्याचे परिणाम आपण अलीकडच्या टप्प्यातले काही पाहिले की शारीरिक संबंधाचं वय कोणतं असावं, सर्वोच्च न्यायालयात चर्चा झाली याच्यावर. हा सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे की आईबापाचा विषय आहे, हा समाजाचा विषय आहे की सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे. न्यायालय कोण ठरवणार की माझ्या कोणत्या वयातल्या मुलामुलींनी शरीर संबंध ठेवावा. न्यायालय कोण ठरवणार की विवाहबाह्य संबंध नैतिक आहेत की अनैतिक आहेत. न्यायालय कोण ठरवणार, समाज ठरवणार, समाजातले धोरण ठरवणार. याला जोडून नवीन विषय आला वोकिझम. वोकिझम म्हणजे काय, आपल्या सर्वोच्च न्यायालयातही एक वाक्य आहे की स्त्री आणि पुरुष ही कल्पना चुकीची आहे, असं काही नसतं. सर्वोच्च न्यायालयाचं अधिकृत मत आहे, असं काही नसतं. मग ह्या वोकिझमवाल्यांनी काय सुरू केलंय, सगळीकडे आहे. मुंबईत आलंय, पुण्यात आलंय, कलकत्त्यात आलंय, माहीत नाही की सोलापुरात आलंय का. वोकिझममध्ये असं सांगितलं जातं की मी मुलगा आहे पण मला मान्य नाही मी मुलगा असणं, मला मुलीचं आयुष्य जगायचं आहे. तर समाजामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था केली गेली आहे की त्याला अशी औषधं दिली जातात की त्याच्यामधल्या पुरुषी हार्मोन्सचा घट होतं आणि महिलांचे हार्मोन्स वाढतात आणि तो मुलगा मुलगी होतो, ती मुलगी मुलगा होतो. आणि असं करण्यासाठी त्या मुलाच्या व मुलीच्या आईवडिलांच्या परवानगीची गरज नाही, असं युरोप अमेरिकेत सुरू आहे. अशा प्रक्रियेला आईवडिलांनी विरोध केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असं सुरू झालं आहे.
मी एका अमेरिकन निवृत्त फौजी अधिकाऱ्याचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि इंटरव्ह्यूमध्ये अनपेक्षितरित्या त्याच्या घरातल्या मुलगा म्हणून जन्माला आलेल्या आणि स्वतःच्या इच्छेने मुलगी झालेल्या त्या पात्राला समोर आणलं. एक सैन्य अधिकारी निवृत्त झालेला ढसाढसा रडला त्या मुलाखतीत की माझ्या पोटी हे काय जन्माला आलं. मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ हा विषय नाही आहे. निसर्गाच्या विरुद्ध तुम्हाला जाऊन तुम्हाला भ्रमात अडकवण्याचं काम कोण करतंय इकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून वर्गातल्या मुलामुलींच्या हालचालीतला फरक आईवडिलांना कळणार नाही, कारण का त्यांच्याकडे सायंटिफिक ट्रेनिंग नाही, पण शिक्षकाला कळू शकतो. आणि शिक्षक सावध असेल तर हे सगळे धोके तो टाळू शकतो. आर्य चाणक्याच्या लक्षात आलं की चंद्रगुप्त सांगतोय त्याच्यामध्ये केवळ एक राजा येतो आहे आणि देशामध्ये काही भाग त्यांनी ताब्यात घेतला आहे, एवढाच विषय नाही आहे. हा विषय सांस्कृतिक आक्रमणाचा आहे. आणि हे जर आक्रमण तक्षशिलेवरती आलं तर तक्षशिलेवर आक्रमण येणं म्हणजे या देशाचा ज्ञानमुकुट उद्ध्वस्त होणं आहे. मग आता मी कुणाला सावध केलं पाहिजे? राजाला. म्हणून अंबिकुमाराकडे चाणक्य गेले आणि चाणक्याने सांगितलं की अंबिकुमार, अशा पद्धतीनं एक परकीय आक्रांता जो या संस्कृतीशी काही ताळमेळ न खाणारा आहे तो या देशावर आक्रमण करून यायला लागलेला आहे. त्यांनी इतका भूभाग जिंकलेला आहे. अशावेळी तुला सावध राहावं लागेल, कारण का कोणत्याही क्षणी तक्षशिलेवरती हे आक्रमण येतं. अंबीने उत्तर दिलं की तुमचं काम आहे वर्गात शिकवणं, मला येऊन शहाणपणा सांगणार नाही. बघा, सत्ताधारी नेहमी ज्ञानी आणि जागृत माणसाला घाबरतात. त्यामुळं आपल्याला जर सत्ताधाऱ्याने घाबरावं वाटत असेल तर आपण ज्ञानसंपन्न असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे आणि दक्ष असलं पाहिजे. आम्हाला ही सवयच लावली नाही गेले 70 वर्षात. आमच्या शाळेमध्ये जर एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा मंत्री आला तर शिक्षक उठून उभा राहतो. नाही उभं राहायला पाहिजे. आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी परवानगी घेतली पाहिजे की तुमची अनुमती असेल तर मी शाळेमध्ये प्रवेश करू का, येऊ का, मला यायचं आहे. घडतं की नाही जगात? असं घडतं. आपल्या गुरुकुलामध्ये सम्राट जेव्हा जात काही निमित्तानं, तेव्हा ते सम्राट गुरुकुलात कसा प्रवेश करत माहिती आहे? गुरुकुलापासून 1 कोस लांब स्वतःचा रथ सोडत सगळी राजचिन्ह काढून रथामध्ये ठेवत, पादत्राणं काढून ठेवत आणि अनवाणी गुरुकुलाच्या दाराशी जाऊन उभे राहत आणि तिथल्या विद्यार्थ्याला विचारत, आचार्यांची जाऊन अनुमती घे, मी त्यांच्या दर्शनासाठी आलोय, तर आत्ता येऊ शकतो का? सम्राट एका शिक्षकाच्या समोर इतका विनम्र असतो. आज उलटी स्थिती आहे. आमदार होण्याची शक्यता असणारा माणूस जरी आपल्याकडे आला तर आपण त्याला हांजी करत फिरायला लागतो. शिक्षक असा नसतो. शिक्षक सूर्य आहे. 24 तास तो सूर्य आहे आणि सूर्य तेजस्वीच असला पाहिजे. तो दाहकच असला पाहिजे, तो प्रखरच असला पाहिजे, तरच पुढची पिढी तशी घडेल. अंबिकुमारांनी सांगितलं, तुम्ही वर्गात शिकवा, माइंड युअर ओन बिझनेस, है ना. तुम्ही तुमचं बघा, दुसऱ्याच्या नाकात काड्या घालू नका. चाणक्याने अपमान सहन केला आणि सांगितलं की असं करू नका तुम्ही. एकदा का तक्षशिला त्याच्या हातात गेली तर शेष भारतावरती तो आक्रमण करू शकतो आणि इथली संस्कृती उद्ध्वस्त करेल, इथली परंपरा उद्ध्वस्त करेल. अंबिकुमाराला ते पटलं नाही. खरं तर अंबिकुमार हा इतका स्वार्थी होता, थोडा उच्चृंखल होता, स्त्रैण पण होता, अय्याशी होती आणि त्यामुळं त्याला पुरुषार्थ, पराक्रम, देशाचं काहीतरी असतं याची जाणीवच नव्हती. खरं तर आर्य चाणक्याने त्याला सावध केलंय की तुझ्यावर एक मोठं संकट येत आहे, पण त्याला ते पटलं नाही. त्याला पटलं कोणाचं?
बाल्लिक प्रदेशामध्ये एक शशीगुप्त नावाचा सम्राट होता. तक्षशिला आणि वरती अलेक्झांडर यायला लागलाय, याच्यामध्ये एक बफर स्टेट असावं तसं बाल्लिक प्रांत आहे. त्या बाल्लिक प्रांताचा सम्राट म्हणा, राजा म्हणा, त्याचं नाव आहे शशीगुप्त. आणि या शशीगुप्ताच्या पर्यंत जेव्हा अलेक्झांडर येऊन थांबला, तेव्हा शशीगुप्तानी पहिली गोष्ट काय केली असेल तर रेड कार्पेट वेलकम केला अलेक्झांडर. सीमावर्ती भागात देशभक्त नसेल तर शत्रूचं तो स्वागत करतो, लक्षात ठेवा. तिथे जर देशभक्त असतील तर ते शत्रूला विरोध करतील. याच टापूमध्ये एका स्त्रीनं, एका राणीनं 3 आठवडे अलेक्झांडर बरोबर युद्ध केलं होतं. दगाफटका करून तिचा पराभव केला गेला. पण एक स्त्री हे करू शकते. पण शशीगुप्तानी मात्र शरणागती पत्करली आणि त्याने अंबीला निमंत्रण दिलं, अलेक्झांडरला निमंत्रण दिलं. जेव्हा बाल्लिक प्रदेशामध्ये असं घडतंय असं कळल्यावर शशीगुप्ताला विचारलं अंबिकुमाराने की हा कोण आहे अलेक्सेंद्र, हा अलेक्झांडर कोण आहे? तर तो म्हणाला की हितैषी आहे. इंग्रज कोण आहे? ईश्वराचे दूत आहे. इंग्रजी काय आहे? वाघिणीचं दूध आहे. बघा काय, आमच्यावर प्रभूची कृपा झाली म्हणून ब्रिटिश आमच्या देशामध्ये राज्य करायला आले. काय काय शिकलो आपण, काय काय शिकवलं आपण, आणि असलं सगळं प्रदूषित ज्ञान घेऊन आपण जगलो आणि आपल्याला जगाचा गुरु व्हायचं आहे. कसं शक्य आहे? म्हणून जे परिवर्तनाचं युग येत आहे ना, त्यात आपण कोण बनायचं? शशीगुप्त बनायचं, अंबिकुमार बनायचं की आर्य चाणक्य बनायचं? प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आणि मग या शशीगुप्तांनी सांगितलं की तू भानगडीत पडू नको, तो फार शक्तिशाली आहे. मी जसं त्याचं स्वागत केलंय, त्याचा सन्मान केला, सत्कार केला, मोठे सोहळे केले, शत्रू आपल्या उरावर बसला ह्याचा सोहळा साजरा केलाय त्याने. किती निर्लज्ज असू शकतं बघ. अंबिकुमाराला पटलं. अंबिकुमाराने अलेक्झांडरशी तह काय केला माहितीये की तू ये, मी तुझं स्वागत करतो, मी सगळ्यांना तुझ्या स्वागत समारंभामध्ये गुंतवतो, तू ये. पण एक क्षण असा येईल आपल्या जीवनामध्ये की जेव्हा आपल्याला पौरवाबरोबर युद्ध करावं लागेल आणि त्या युद्धात मी तुला सहकार्य करेन, तू पौरवाचा पराभव कर. त्या बदल्यात मला काय दे, तर पौरवाची सुंदर मुलगी जी आहे तिचा माझ्याशी लग्न कर. लक्षात घ्या, हनी ट्रॅप म्हणायचं तो उलटा आहे. एका सुंदर मुलीशी लग्न करता यावं म्हणून थेट देशद्रोह. सुंदर मुलीबरोबर राहता यावं यासाठी शत्रूशी हात मिळवणे. या देशाच्या ऐक्यापेक्षा माझ्या स्वतःच्या स्वार्थाला महत्त्व द्यायसाठी चक्क चीनी राजकीय पक्षाशी जाऊन करार मदार करतो आपण. आपण कोणीच विचारलं नाही की चीनमधल्या सत्ताधारी पक्षाशी भारतातल्या काँग्रेससारख्या एका पक्षाच्या प्रमुखांनी जाऊन कोणता करारनामा केला, कोणता तह केला, कोणत्या अटी मान्य केल्या, आजही आपल्याला माहिती नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो तर गलवानमध्ये आपलं सैन्य चीनला ठोकत असताना आपले युवराज मात्र असं म्हणतात की भारतीय सेनेला तिथं मारलं जातंय चीनकडून. ही धारा नीट लक्षात घ्या. शशीगुप्त प्रत्येक कालखंडात आहे, अंबी प्रत्येक कालखंडात आहे, शकुनी प्रत्येक कालखंडात आहे, देशद्रोही प्रत्येक कालखंडात आहे. मी सावध राहायला पाहिजे, मी सावध राहील. इथे तरुणांना सैन्यामध्ये भरती करण्यासाठी प्रेरणा म्हणून एक उपक्रम सुरू केला. तर आमच्या देशातले राजकीय नेते तरुणांना जाऊन सांगायला लागले की तुम्ही जाऊ नका सैन्यात, कारण का तुम्ही मेलात तर तुम्हाला कुठलीच नुकसान भरपाई नाही. तुम्ही आणि सैन्यामध्ये असलेले इतर याच्यामध्ये भेद केला जातो आहे आणि म्हणून तुम्ही सैन्यामध्ये बेदिली माजवण्याचं कारस्थान उघडपणाने या देशामध्ये 2024 साली सुरू आहे. ही एक वंशावळी लक्षात ठेवा आणि तिथून सावध. हा शत्रुमित्र बोध आहे.
आणि हे शत्रू आहेत हे मान्य केलं पाहिजे आपण, तरच त्यांच्याबरोबर वागताना आपण त्या पद्धतीने वागू शकू. अंबिकुमाराला पटलं शशीगुप्ताचं आणि तो म्हणाला की ठीक आहे मीही करतो. आता हा जो शशीगुप्त आहे त्याचा इतिहास थोडा लक्षात घ्या. हा शशीगुप्त गांधारमधल्या बाल्हिकमधला आहे आणि गांधारमधल्या बाल्हिक प्रांतामध्ये पूर्वी शकुनी कुळाचं राज्य होतं. गांधार शकुनी मामा. हा शशीगुप्त आहे ना, शकुनीचं रक्त आहे, त्या कुळातलाच आहे तो. आणि जेव्हा गांधारीचा विवाह झाला तेव्हा एक प्रस्ताव कौरवांच्या समोर मांडला गेला होता की तुम्ही गांधारशी केवळ विवाह संबंधाने जोडले जाऊ नका, तर तुम्ही गांधारला अशा पद्धतीनं समाविष्ट करून घ्या की हस्तिनापूर आणि गांधार या सगळ्यामधल्या भागामध्ये एकरसता निर्माण करा, एक संघटन निर्माण करा आणि एक संघराज्याची स्थापना करा. शकुनीने विरोध केला आणि शकुनी म्हणाला की अशा पद्धतीनं हस्तिनापुराबरोबर आम्ही एक संघराज्य निर्माण केलं तर आमची किंमत कमी होईल. त्यामुळे शकुनी असा होता की तो म्हणाला की नाही, आम्हाला अशा पद्धतीने एकत्र यायचं नाही. ते रक्त आहे हे शशीगुप्ताचं. त्या शशीगुप्ताने सल्ला दिला. आर्य चाणक्याने अंबिकुमाराला हे सांगितलं होतं की पौरवाशी तू शत्रुत्व करू नको, पौरव आपला आहे, या देशातला आहे. तू त्याला पराभूत करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शत्रूशी हात मिळवणी करू नको, यात राष्ट्रीय धोका आहे. अंबिकुमाराने ऐकलं नाही. अंबिकुमाराला हे सांगितलं की अरे आता अलेक्झांडरच्या विरोधामध्ये ते जुनं श्रीकृष्णाच्या मनात असलेलं संघराज्य निर्माण करायसाठी तू प्रयत्न कर, मी पौरवांना समजावून सांगतो आणि तुम्ही सगळे एकत्र या आणि एक संघराज्य निर्माण करा. अंबिकुमारांनी मान्य नाही केलं. अंबिकुमारांनी न लढता अलेक्झांडर समोर पांढरं निशाण फडकवलं आणि सगळ्या गुरुकुलांना आदेश दिले, सगळ्या व्यवस्थापनांना आदेश दिले की अंबिकुमाराचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रीय सोहळा साजरा करायचा. आपल्याला आश्चर्य वाटेल, सीमावर्ती भागामध्ये अशा पद्धतीनं परकीय आक्रांत्याचं 35 दिवस सत्कार सोहळ्याचं एकूण सगळं स्वरूप होतं. 35 दिवस वेगवेगळे जलसे होत होते, गाणी होत होती, नृत्य होत होतं, रस्तोरस्ती पताका लावल्या होत्या, सडा सन्मार्जन सगळं केलं होतं. आणि हाच निरोप आर्य चाणक्याच्या गुरुकुलातही आला की तुमच्या गुरुकुलातले सगळे लोक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत, कुलगुरूंसह तुमच्यासह. आता आर्य चाणक्याला तर कळून चुकलं होतं की आता मी काहीही करेन तर माझ्या हातामध्ये इतकी ताकद नाही की मी अंबिकुमाराशी उघडपणाने 2 हात करेन. मग काय केलं पाहिजे तर ऑनरेबल रिट्रीट, एक सन्मानपूर्वक थोडीशी माघार घ्यायची. आणि इथून आर्य चाणक्याचं राष्ट्रकारण सुरू झालेलं आहे. बघा, एक शिक्षकाच्या जीवनातली परिवर्तनं लक्षात घ्या. त्याने चंद्रगुप्ताला सांगितलं की तू असं कर, अंबिकुमारांनी तर बोलवलंय, तुम्हाला शस्त्रास्त्र विद्या युद्धकला शिकवली आहे, तू जा आणि अंबिकुमाराच्या बरोबरीनं अलेक्झांडरशी तू जाऊन तडजोड कर. तडजोड काय कर तर तू त्याला सांग की मला तुमच्या अश्वदलामध्ये काम करायला आवडेल. चंद्रगुप्ताला अलेक्झांडरच्या अश्वदलामध्ये पाठवलं. इतर काही विद्यार्थी सैन्याच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये पाठवले आणि स्वतः आर्य चाणक्य तक्षशिलेतून जे पसार झाले ते आता ते मगधाकडे निघालेले. त्यांच्या लक्षात आलं होतं की काय आक्रमण येत आहे आणि हे जे आक्रमण येत आहे ते या देशाचा विनाश करू शकेल जर कोणी सावध नाही झालं तर. आणि मग आर्य चाणक्य तक्षशिला सोडून मगध देशाकडे निघाले आणि मगध देशामध्ये जात असताना त्यांना काल आपण पाहिलं की 16 महिने लागले तक्षशिला ते मगध. लहान होते तर 4 महिन्यात आले. शणकपासून, पाटलीपुत्रापासून, मगध साम्राज्यापासून तक्षशिलेमध्ये 4 महिन्यात आले.
आणि आता तरुण झालेले आहेत, शक्तिशाली झालेले आहेत आणि परत जाताना मात्र 16-17 महिने लागले. ह्याचं कारण काय? याचं कारण आर्य चाणक्य वेगवेगळ्या भागातून जात असताना तिथल्या राज्यकर्त्यांना भेटत होते आणि सांगत होते की असं एक मोठं आक्रमण आपल्या देशावरती येतं आहे, तुम्ही सावध राहा. पण ते सगळे सुखासीन होते, सुखवस्तू होते. ते म्हणाले की अरे कुठे अलेक्झांडर, कुठे तक्षशिला, कुठे मी अश्वयानात आहे, कुठे अश्वालयानात आहे, माझ्या हा सगळा नदीचा खोरं उलांडून तो माझ्यापर्यंत यायचं कसं शक्य आहे? आणि सगळ्यांना पटतच नव्हतं की काय आहे. आणि आर्य चाणक्य प्रत्येकाला पटवून सांगत होते की तुम्ही असे तुकड्या तुकड्यांमध्ये आहात तोपर्यंत असुरक्षित आहात, बटोगे तो कटोगे. तुम्हाला एक यावं लागेल, एकत्र यावं लागेल. एक रहोगे नेक रहोगे, तुम्ही सुरक्षित राहाल. तुम्ही एकत्र या, एकत्र येऊन उभे राहा आणि हे संकट आहे ते परतून लावा. एका देशामध्ये एक शिक्षक कसलंही पाठबळ नाही. मी पुन्हा पुन्हा हे वाक्य अशासाठी म्हणतो की इथे माझे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांच्या आत ही ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे. कोणाच्या मदतीची कामना नका करू. विद्रोह नाही आहे, विद्वेष नाही आहे, आतंक निर्माण करायचा नाही आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्या मुला मुलींना मी देशभक्तीचं इंजेक्शन टोचल्याशिवाय माझ्या शाळेतून पाठवू देणार नाही. तो देशभक्तच झालेला असला पाहिजे. त्याला 2-4 मार्क कमी पडतील पण देशभक्त म्हणून तो अव्वल असेल, कारण का तो देशाशी गद्दारी करणार नाही. चाणक्य सगळ्यांना समजावून सांगत निघालेत आणि ह्या 16 महिन्यामध्ये ही सगळी यात्रा चालली आहे. सार्थवाहक आहेत, यात्रेकरू भेटत आहेत आणि या सगळ्यांबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे. आणि तिथे एका शिक्षकाच्या मनामध्ये आलं की देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत देवदेव करायला निघालेले हे यात्रेकरू आहेत, ही सगळी शक्ती मला देशासाठी कशी वापरता येईल. आणि चाणक्याच्या मनामध्ये आलं की हे व्यापारी निघालेत, आपल्या जवळचा माल वेगवेगळ्या ठिकाणी नेत आहेत, तिथला आणतायत, व्यापार करतायत, पैसे मिळवत आहेत, यांचा उपयोग मला कसा करता येईल. आणि एका शिक्षकाच्या मनात पहिल्यांदा ही कल्पना आली की मी यात्रेकरू असोत किंवा व्यापारी असो, सार्थवाहक असोत, या सगळ्यांना मी या देशाची अंतर्गत संपर्क यंत्रणा म्हणून वापरू शकतो की नाही. बघा काय 2500 वर्षापूर्वी एक शिक्षक विचार काय करतोय. मी एक व्यापारी आहे, मी सोलापूरहून निघालो आहे. हत्ती असेल, घोडे असतील, बैलगाड्या असतील, उंटगाड्या असतील, ते घेऊन मी निघालो आहे आणि मी कोल्हापूरकडे चाललो आहे. तर माझ्याबरोबर असे काही संदेश मला पाठवता आले पाहिजेत की जे ठिकठिकाणी मी ते विश्वासाने पोचवू शकेन. कम्युनिकेशनचं दुसरं साधन काय होतं? पत्रही पाठवायचं तर ते हडप केलं जाऊ शकतं, जप्त केलं जाऊ शकतं, त्यातून एखादं कारस्थान जे आहे ते फुटू शकतं. पण व्यापाऱ्यांच्या कानात सांगितलं, यात्रेकरूंच्या कानात सांगितलं पारखून घेऊन, तर एखादा संदेश एका रात्रीत सगळ्या देशभर जाऊ शकतो. काय विलक्षण गोष्ट आहे बघा. अशी चतुराई छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटकेच्या वेळी दाखवली होती. बघा, ज्यांनी चाणक्य वाचले, ज्यांनी कृष्णनीती वाचली आहे, ज्यांनी रामनीती वाचलेली आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी करतायत की ज्यातून कमीत कमी नुकसान आपल्या नागरिकांचं व्हावं आणि जास्तीत जास्त राष्ट्राचं हित व्हावं. शिवाजी महाराजांची संपर्क यंत्रणा, त्यांचं हेर खातं, मोगली सैन्याच्या तंबूवरचे सोन्याचे कळस तोडणं सोपं आहे का? काय चतुराई असेल, केवढं साहस असेल. पण हे सगळं त्यांच्या मनात कशामुळं आलं तर शिवरायांना स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं नव्हतं. ते म्हणत होते मला धर्मसंस्थापना करायची, सद्धर्माची स्थापना करायची. 300-350 वर्ष माझा मराठमोळा माणूस अन्याय सहन करतोय, त्याला स्वाभिमानाने जगवायची कला मला शिकवायची. स्वार्थ नव्हता, देशभक्ती होती. म्हणून हे राज्य व्हावं ही शिवरायांची इच्छा असं नाही म्हणाले ते. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, ही ईश्वराची इच्छा आहे. चाणक्याच्या लक्षात आलं की हे सगळं करत आहे. आणि याच प्रवासात त्याच्या कानावरती यायला लागलं की आपली मातृभूमी जी आहे म्हणजे जन्मभूमी, सगळा देश तशी मातृभूमीच आहे. त्या मगध साम्राज्यामध्ये काय काय सुरू आहे
व्यापारी सांगत होते, यात्रेकरू सांगत होते. मगधमध्ये धनानंदाचं साम्राज्य आहे आणि हा धनानंद ख्याली खुशालीवाला आहे. बघा तिकडे तक्षशिलेमध्ये अंबिकुमार आहे आणि मगध, दोन साम्राज्य काल आपण पाहिली. त्या मगधमध्ये धनानंद आहे, तोही असाच आहे. नाच गाणी. तो उठत असे सकाळी 11 साडे 11 वाजता. लक्षात घ्या, 11 साडे 11 वाजता जे जे उठतात ते धनानंदाच्या कुळातले असतात, हे लक्षात घ्या. मग त्याला दास दासी गुलाबाच्या पाकळ्यांनी सुगंधित केलेल्या पाण्याने आंघोळ घालत, मग तो अल्पाहार घे, मग 1-2 पेग मारे आणि मग दरबारात जाई. शुद्धीव्रत नसे. वेश्यांच्या सवयी होत्या, नर्तिका होत्या, अनागोंदी होती. आणि जेव्हा सत्ताधारी अशा पद्धतीनं भोगलोलूप असतो तेव्हा सगळीकडे भ्रष्टाचार पसरतो. शिवरायांनी राजधानी बांधायला सुरुवात केली रायगडावर. पायाखंडानं सोन्याच्या मोहरांचा हंडा सापडला. तिथे काम करणाऱ्या गोरगरीब कामगारांनी, मजुरांनी त्यातल्या मोहरा आपल्या खिशात नाही घातल्या. तो हांडा जसाच्या तसा महाराजांच्या पायापाशी नेऊन ठेवला. कारण का त्यांना माहिती होतं की हा महापुरुष जो आहे तो काय करू इच्छितो आहे, त्याच्या डोळ्यासमोर किती ध्येय आहे, तो किती चारित्र्यवान आहे, त्यामुळं मला भ्रष्टाचार करून चालणार नाही. बघा, नीतिमत्ता वरून अशी खाली येत असते. इथे धनानंदालाच काही पत्ता नव्हता. आर्य चाणक्यांनी आपल्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये लिहिलंय की जेव्हा सत्ताधारी सजग नसतात त्यावेळेला घडतं काय, तर हाताखालची सगळी जी नोकरशाही आहे, ब्युरोक्रसी, ती करप्ट व्हायला लागते, ती भ्रष्ट व्हायला लागते. आणि त्या भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या प्रकारांची चर्चा चाणक्याने आपल्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये केली. चाणक्याने इतका बारकाईने अभ्यास केला होता. चाणक्य लिहितो की हे सगळी सरकारी प्रशासन यंत्रणा भ्रष्ट जेव्हा होते तेव्हा ती 40 प्रकारांनी भ्रष्टाचार करते. 40 प्रकार. काय काय प्रकार आहेत ते पण त्यांनी दिलंय, कारण का त्यांनी ते सगळं जवळून पाहिलेलं आहे. तो भाग येईल तेव्हा मी त्याच्यात अधिक सांगतो. पण चाणक्याचं एक वाक्य फार मार्मिक आहे. पाण्यामध्ये राहणारा मासा पाणी कधी पितो हे इतरांना कळतं का? तो पाणी कधी पितो कोणालाच कळत नाही. भ्रष्ट सरकारी अधिकारी कशा पद्धतीनं पैसे खातात हे बाहेर कोणाला कळणं शक्य नसतं. आणि जर सत्ताधारी सावध नसेल, खाऊंगा नाही खाणे दूंगा नाही असं म्हणणारा असेल तर सगळीकडे थोडी थोडी दहशत येते. तरीही भ्रष्टाचार संपलेला नसतो. 70-75 वर्षाचा संस्कार आहे, इतक्या सहजासहजी सोडणं बरं आहे का? 40 प्रकार सांगितले त्याने, थक्क होऊन जातं. मगधमध्ये हे सगळं सुरू आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, सैन्यामध्ये अनुशासन नाही, लोक एकमेकांशी द्वेषाने वागतायत, छोट्या छोट्या गोष्टीवरती संघर्ष होत आहेत, कोणीच समाधानी नाही, कोणीच तृप्त नाही, हे सगळं कानावर येत आहे. आणि आर्य चाणक्याच्या मनामध्ये आलं की ज्या मगध साम्राज्यातून मी भारतीय ऐक्याची क्रांती निर्माण करू इच्छित होतो तिथेच अशी अवस्था आहे. बघा संकट कशी आहे. हातपाय गाळून गेलं पाहिजे खरं तर, की ज्याच्यावर मी अवलंबून होतो त्यानेच शेवटी असं रूप दाखवलं तर मी आता क्रांती कशी करू. पण ज्याला क्रांती करायची आहे ना, तो समस्यांमधून सुद्धा एक समाधान शोधून काढतो. विपरीत स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला काय अनुकूल आहे ते तो शोधून काढतो. आणि त्याच्या लक्षात आलं की एका अर्थाने हे सगळं जे घडतं आहे नियतीच्या मनामध्ये योग्यच चाललं आहे. आता मला मगधामध्ये जनक्रांती करणं सोपं आहे, कारण का राजाविषयी कोणाच्याच मनामध्ये प्रेम नाही, कारण का राजा अय्याशी करतो आहे. आणि मग चाणक्याने छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात केली. मगधमध्ये प्रवेश करत असताना त्यांच्या लक्षात आलं की सगळीकडे स्वार्थ आहे, सगळीकडे भोग आहेत. आणि त्याच वेळी आत्यंतिक वैराग्य
आणि अहिंसेचा अतिरेक झाल्यामुळं काय झालं होतं, अगदी लहानपणामध्ये भिक्खू होणं किंवा मुनी होणं कळालं. हीच संधी आहे, हे संकट हीच संधी आहे. इथेच मी अस्वस्थता निर्माण करू शकतो. जेव्हा सगळे शांत आहेत ना, सगळे सुखात आहेत ना, क्रांती होऊ शकत नाही. म्हणून लोकमान्यांना असंतोषाची जनक म्हणतात. असंतोष वाढवावा लागतो. एक इंग्रजी वाक्य आहे, ते असं म्हणतात की पिग्स आर सॅटिस्फाईड. डुकरं जी असतात ना ती समाधानात जगतात. सॉक्रेटिस नेव्हर. पण तत्ववेत्ता जो असतो तो कधीही सुखवस्तू नसतो. तो बेचैन असतो की ह्यापेक्षा चांगलं, यापेक्षा उत्तम, यापेक्षा मोठं काहीतरी झालं पाहिजे. जो विचार करतो तो अस्वस्थ असतो. आम्ही अस्वस्थ नाही आहोत, कारण का आम्ही फक्त खाण्यापिण्यामध्ये रमलो आहोत. पशुसारखं जगतो आहोत आपण. आम्हाला काहीच नाही. काय घडतंय आमचं लक्ष नाही. कोण काय करतंय आमचं लक्ष नाही. जगामध्ये काय परिवर्तन घडतंय आमचं लक्ष नाही. कशा पद्धतीनं नव्या जगाची रचना व्हायला लागली आम्ही विचार करत नाही. आमच्यासाठी महत्त्वाचं काय, तर डाळिंब आली त्यांचा दर यंदा वाढला की नाही. सीताफळं आली तर ती मऊ पडतात लवकर, तर मग इतकी महाग घेऊन काही उपयोग आहे की नाही. आमचा प्रश्न काय, तर यंदा दिवाळीमध्ये बेसनाचे लाडू करावेत की करू नये. सगळं हेच. पण जगामध्ये काय घडतं आहे आणि भारत आतून खदखदून कसा उभा राहायला लागलाय आम्हाला माहितीच नाही. हे जसं माहिती नसतं तसे आपण सुखवस्तू होतो. आणि हे माहिती करून देणं हे प्रबोधकाचं काम असतं, शिक्षकाचं काम असतं, व्याख्यात्यांचं, कीर्तनकाराचं, प्रवचन करायचं काम असतं. पण पतन जेव्हा होतं ना तर सर्व दूर होतं. आता कीर्तनसुद्धा मनोरंजनाचं साधन झालं आहे. मी एक कीर्तनकाराची जाहिरात पाहिली, 3 तासामध्ये 25 वेळा हसवलं नाही तर बिदागीचे पैसे परत दे. दादा कोणक्यानं बोलवावं ना, तुम्हाला कशासाठी बोलवायचं आहे. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, चोखा मेळा, ज्ञानेश्वर महाराज यांनी काय लोकांना हसवायसाठी कीर्तनकार निर्माण केले नाही ना, लोकांना अस्वस्थ करण्यासाठी. बुडते हे जन देखावे ना डोळा, असा कळवळा असल्याशिवाय होत नाही प्रबोधन. आधी पाकीट हातात द्या मग मी कंबर बांधेन, असं नारदाच्या पीठावरती बोलता येत नसतं. आधी या व्यवस्था करा मग मी तारीख घेईन असं म्हणता येत नसतं. मला निकड आहे. मला गाडगे बाबा काय करत होते, मानधन ठरवत होते. गाडगे बाबा जात होते, रस्ता झाडत होते, मग स्वतःला शुद्ध करत होते आणि खापराच्या एका भांड्यात जे मिळेल ते खात होते. कीर्तनाचं मैदान सुद्धा स्वतः झाडत होते. जेव्हा प्रबोधक सुखवस्तू होतो तेव्हा प्रबोधन फॅशन होऊन जाते. त्यामुळं 5 स्टार हॉटेलमधली सगळी सेमिनार्स आहेत ना ही वानझोटी आहेत, त्यातनं काही निर्माण होत नाही. रस्त्यावर, चौकात, लोकांमध्ये, लोकयात्रेला वळण देण्यासाठी तिथे कंबर कसून उभं राहायला पाहिजे. चाणक्याला वाटलं की ही गोष्ट बरोबर आहे. मग चाणक्याने पहिल्यांदा त्या ज्ञानसभेमध्ये जाऊन प्रमाणपत्र मिळवायचं ठरवलं. का, तर आंबीकुमाराच्या तोंडावर फेकायचं आहे ते. चाणक्याने ज्ञानसभेमध्ये प्रवेश केला. तिथल्या पंडितांनी, तिथल्या ज्ञानी लोकांनी, तिथल्या अधिकाऱ्यांनी, धनानंद तर नव्हताच दरबारामध्ये, फार उशिरा आला, पण त्याच्यासमोरही पुन्हा परीक्षा झाली आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की यांना प्रमाणपत्र देता येईल आणि न्याय विभागामध्ये यांची नेमणूक करता येईल. नेमणूक झाली. जेव्हा समाज असा भ्रष्ट होतो ना तेव्हा प्रशासनातल्या महत्त्वाच्या जागेवरती ज्याला परिवर्तन घडवायचं आहे त्यांनी जाऊन बसलं पाहिजे. चाणक्याने ते केलं. मग न्याय देत असताना लक्षात आलं कशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतो आहे. अतिशय किमती अबलक घोडी खरेदी केली जात आहे आणि अश्वशाळेमध्ये मात्र त्या घोड्यांच्या ऐवजी मरतुकडी घोडे नेऊन उभी केली जातात. हेडकाउंट, इतके घोडे घेतले, इतके आहेत. दारूच्या नशेत असलेल्या धनानंदाला कधी कळावं.
त्याच्या सेनापतीला कशासाठी फरक पडावा, कारण का त्याच्यामधला हप्ता ठरलेला आहे. दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की गणिका नर्तिका नाचायला जे येत आहेत त्यांना राजकोषामधले अलंकार परिधान करण्यासाठी दिले जातात. शपलाहार दिला जातो, पाटल्या, बांगड्या, बिंद्या, काय 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 काय, रत्नहार वगैरे, आणि हे त्या नर्तिकांच्या गणिकांच्या अंगावरती घातले जातात आणि कार्यक्रम झाला की काढून ठेवायचे असतात. त्यावेळेला डुप्लिकेट अलंकार कोशात ठेवले जायचे आणि हे मूळ अलंकार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या घरी जायचे. आजही असंच घडतं आहे. आजही कितीतरी योजना कागदावर आहेत आणि त्याचा सगळा मलिदा भ्रष्ट सरकारी अधिकारी खात आहेत, पुढारीही खात आहेत. म्हणून किमान इतकं मी माझ्यापुरतं ठरवलं पाहिजे ना की ज्याचा भ्रष्टाचार मला माहिती आहे त्याच्या समोर मी नतमस्तक होणार नाही. माझ्या प्राथमिक शाळेमधले शिक्षक जर इथे आले तर मी सगळ्या सभागृहाला सांगेन की उठून उभं राहा, आणि एखादा भ्रष्ट जिल्हाधिकारी आला, पोलीस अधिकारी आला, सरकारी कर्मचारी आला किंवा पुढारी आला तर मी म्हणेन की लक्ष सुद्धा देऊ नका. मी माझ्या जागेवर एवढंच करू शकतो ना. मला माहिती आहे की मी सूर्याची जागा घेऊ शकत नाही, मी पणती तर होऊ शकतो. मी अंधारामध्ये प्रकाशाचं भान तरी जिवंत ठेवू शकतो. मला नाही सगळ्या पृथ्वीवरती प्रकाश पसरवता येणार, पण माझ्या पायापुरता तरी प्रकाश मी निर्माण करू शकतो की नाही. शिक्षक हे शिकवतो, शिक्षकांनी हे शिकवलं पाहिजे. आणि शिक्षक म्हणजे फक्त वर्गात शिकवणारा नाही, पत्रकार हा सुद्धा शिक्षक आहे, प्रवचनकार हा सुद्धा शिक्षक आहे. पण हे सगळेच जण जर पोटाचा विचार करतील तर परिवर्तन त्यांच्या हातून घडणार नाही. चाणक्याच्या लक्षात आलं की हे काय चाललंय, किमती वस्त्र आहेत ती लंबी होत आहे. पुढे पुढे न्याय देण्याच्या व्यवस्थेवरती काय काय सुरू झालं बघा तुम्ही. 1, 2, 3, 4 न्यायाधीश आहेत. माझ्यावरती एक खटला सुरू आहे. काय मी अपहार केला, वाईट वागलो, अन्यायाने वागलो, गुन्हा केला, तर फलाण्या न्यायाधीशाकडे जर माझी केस गेली तर तो न्यायशास्त्रामधल्या कोणाचा आधार घेणार, म्हणजे शुक्राचार्यांची न्यायप्रणाली घेणार की याज्ञवल्क्यांची घेणार की आणखीन कोणाची घेणार, आणि त्यानुसार शिक्षा करणार, हे आरोपीला माहिती असतं. त्यामुळे त्याला माहिती आहे की याच्याकडे जर गेलं तर मला 100 फटक्याची शिक्षा मिळेल, आणि माझा खटला या न्यायाधीशासमोर गेला तर मला 10 होऊन देऊन मोकळं होता येईल. मग माझा प्रयत्न काय असायचा की माझे सगळे खटले कमी शिक्षा देणाऱ्याकडे गेले पाहिजे, आणि कमी शिक्षा देणाऱ्याकडे माझे खटले जाण्यासाठी मधली जी सगळी न्याय प्रणालीतली व्यवस्था आहे तिला मी मलिदा दिला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य नाही वाटत यात काही बदल नाही झाला. आजही भ्रष्टाचार करणारे राजकीय नेते विशिष्ट न्यायाधीशासमोरच आपली केस चालावी यासाठी आग्रह धरतात. तुम्ही विचार करा, या देशामध्ये सरळपणाने न्याय मागायला गेलेल्या गरिबाला मरेपर्यंत तारीखच मिळत नाही, आणि या देशामध्ये संसदेवर हल्ला करणाऱ्या देशद्रोहासाठी रात्री 12 वाजता सर्वोच्च न्यायालय उघडलं जातं. माझी अशी अपेक्षा होती की त्यावेळी देशभरातल्या सगळ्या शिक्षकांनी, पत्रकारांनी उठून उभं राहायला पाहिजे होतं आणि न्याय प्रणालीचा निषेध करायला पाहिजे होता. पण आजही तुम्ही सर्वेक्षण घ्या, 80% पत्रकारांना आणि शिक्षकांना असं काही घडलं हेच माहीत नसेल. तिस्ता सेतलवाड की जी दंगलग्रस्तांच्या नावाने पैसे गोळा करते आणि परदेशामध्ये अय्याशी करून स्वतःच्या चैनी भागून घेते, तिला न्यायपीठासमोर येण्याआधीच जामीन मंजूर करण्याची व्यवस्था केली जाते. आम्हाला राग काही येत नाही. एका न्यायालयामध्ये 75-77 वर्षाची म्हातारी तिच्या खटल्यासाठी आली.
2-4 दिवस हेलपाटे घालतच होते. एक दिवशी एकाने विचारलं, तरुण वकील होता. तो म्हणाला, आजी तुला मी गेला आठवडाभर बघतोय, सारखी येते, काय खटलं आहे? ती म्हणाली, खटला जुना आहे बाबा, तुला काय सांगू. तो म्हणलं, सांग. मी 17 वर्षाची होते ना, तेव्हा पाटलाच्या पोरांनी माझ्या अंगावर हात टाकला होता. ते अब्रू नुकसानीचे खटले चालू आहे. आता मी 75 वर्षाची झाली. पण इथे गद्दारांसाठी मात्र न्यायालय उघडं असतं. कधीतरी आपल्या मनामध्ये प्रश्न येतो का की जे जे देशद्रोह करतायत अशा अतिरेक्यांच्या बाजूनी कपिल सिब्बल आणि मनु संघवीच का उभे राहतात? आणि ते नुसते उभे राहतात नाही तर त्या बेशरम लोकांना राज्यसभेवरती आपण निवडून पाठवतो. किती बेशरम लोक आहोत आपण की जे सरळ सरळपणे अतिरेक्यांचा, देशद्रोह्यांचा वकीलपत्र घेतात, ते राज्यसभेचे सदस्य होतात आणि करोडो रुपये नुसतं उभं राहण्यासाठी घेतात. त्यांना सन्मान देतो आपण. काय आम्हाला कशाचाच राग येईनाचा झालाय, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. शिक्षक संताप निर्माण करतो. आणि मग हे सगळी व्यवस्था बघितली आणि चाणक्याने ठरवलं की ह्या सगळ्या व्यवस्थेचा आपल्याला जनरोष निर्माण करण्यासाठी फायदा घेतला पाहिजे. एक दिवस नियतीने आणखीन एक संघर्षाचा क्षण आणला. औरस संतती आणि अनौरस संतती याच्यावरती दरबारामध्ये चर्चा चालू होती आणि नव्याने काही जणांना नोकरीमध्ये दाखल करून घ्यायचं होतं. ती चर्चा चालू असताना धनानंद नव्हता दरबारात. पण काही वेळानंतर त्याचं सगळं खाणपान नीट झाल्यावर तो डुलत डुलत दरबारामध्ये आला आणि दरबारात आल्यावर त्याच्या कानावरती काय पडलं तर दरबारामध्ये औरस आणि अनौरस संततीविषयीची चर्चा सुरू आहे. त्याच्या डोक्याची शीर ठणकली, कारण का धनानंद अनौरस आहे. आणि त्याला असं वाटलं की हा जो आहे विष्णुगुप्त, तो माझा अपमान करण्यासाठी मुद्दाम ही चर्चा या नव्या अधिकाऱ्यांच्या तोंडून घडवून घेतोय. आणि म्हणून धनानंदांनी सांगितलं की ही चर्चा कशासाठी सुरू आहे, इथे ही चर्चा बंद केली पाहिजे. विष्णुगुप्तांनी सांगितलं की ही चर्चा बंद नाही होणार. ही चर्चा बंद का होणार नाही? कारण का मी यांच्या सगळ्यांची परीक्षा घेतो आहे आणि या परीक्षेत यांचं काय ठरणार आहे हे ठरणार आहे. एक तर तुम्ही मला या पदावरून काढून टाकू शकता किंवा ही सगळी परीक्षा पूर्ण होऊ करू शकता. धनानंदाला राग आला. त्यांनी सैनिकांना सांगितलं, पहारेकऱ्यांना सांगितलं की या उर्मट ब्राह्मणाला पकडा आणि हिसकी देऊन बाहेर काढा. आले ते लोक भर दरबारामध्ये सम्राटाच्या समोर. दोन्ही दंड पकडलेत एका शिक्षकाचे, हातामध्ये शस्त्र घेतलेले पहारेकरी आहे. हिसडा दिलाय विष्णुगुप्ताने, भेलकणले सैनिक ते. आणि या हिसका हिसकीमध्ये शेंडीची गाठ सुटली आणि धनानंदाकडे बोट करून सांगितलं की अधम राज्यकर्त्या, न्यायासाठी लढणाऱ्या माणसाचा भर दरबारात तू अपमान करतो आहेस. तुझ्या उन्मत्त शिपायांनी माझ्याशी अंगमस्ती केली आहे. आज शिखामुक्त आहे. तुझ्या समग्र कुळाचा नाश केल्याशिवाय मी माझ्या शेंडीला पुन्हा गाठ मारणार नाही. शिक्षक, केवढी हिंमत आहे बघा, केवढी ताकद आहे भर दरबारामध्ये. हे जे चित्र आहे ना ते आहे. मी तुझा धनानंद मुक्त मगध, काँग्रेस मुक्त भारत कसा असतो तसं धनानंद मुक्त. तर शिक्षण संकुल आहे म्हणून मर्यादेने बोलतोय. पण एकदा मला कधी ना कधीतरी संधी घेऊन संपूर्ण गांधी नेहरू इतिहासामधल्या देशविरोधी कारवायांची कहाणी सांगायची. सप्रमाण इतका क्लेश होतो ना, इतका दाह होतो देहाचा की काय याच्यावरती करावं कळेन असं होतं. दाऊद इब्राहिम जर चारित्र्यवान माणूस असेल तर काँग्रेस देशभक्त असेल. विषय सोडून दे.
आणि तिथून बाहेर पडलाय. संतापलेला शिक्षक आहे. त्यांनी बाहेर पडल्यानंतर ठरवलं की आता ही राजव्यवस्था उलथून टाकायचीच आणि शतखंडित झालेले हा सगळा भारत जो आहे तो एकाच सूत्रामध्ये बांधून मला माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक अखंड भारत निर्माण करायचं. चाणक्यांनी दरम्यानच्या काळात काय केलं होतं तर काही माणसं अशी तयार केली होती की जे वेड्याचं सोंग घेतील. वेडे आहेत, चौकात उभं राहायचं, आकाशाकडे बघत राहायचं. तर बाकीच्यांना कळत नाही की हा असं वरती का बघतोय. चार लोक तिकडे येऊन त्याच्याकडे, वेड्याबरोबर वेडं व्हायला आपल्याला आवडतच. आणि मग तो म्हणायचा ते बघा, ते बघा, स्वर्गातले देव बघतायत, राजा अन्यायी आहे, अत्याचारी आहे. हसायचं. आता वेडा आहे, वेड्याला कोण काय म्हणणार. पण हा वेडा नाही आहे, हा त्या काळातला पत्रकार आहे. लोक बघायचे, ते म्हणायचे की देव बघतोय, राजा अन्यायी आहे, प्रशासन भ्रष्ट आहे, याच्या विरोधात उठलं पाहिजे. लोकांमध्ये मेसेज जात होता. काही ज्योतिषी निर्माण केले. ते ज्योतिषी जात समाजातल्या प्रतिष्ठित लोकांचा हात बघत, पत्रिका बघत, कुंडल्या बघत, आणि ते बघून ज्योतिष सांगता सांगता त्याचा विश्वास संपादन करून सांगत की तुम्ही जर वर्तमान प्रणालीतल्या भ्रष्टाचारी लोकांच्या पाठीशी उभे राहाल तर तुमच्या दुर्दैवाचे दशावतार कसे सुरू होतील, कारण का पुढच्या तारखेपासून 7.5 सुरू होणार आहे. असं खूप काळ तरुण भारतात मी भविष्य लिहिलंय. त्या लोकांचा विश्वास बसायचा या ज्योतिषांवर. मग ते म्हणायचे काय केलं पाहिजे. ते म्हणायचे की ही व्यवस्था बदलण्यासाठी तुमच्यासारख्या भद्रजनाने, प्रबुद्ध जनाने, ज्यांच्याकडे काही ना काहीतरी ताकद आहे, त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर तरुणांना तुम्ही शस्त्रास्त्र विद्या शिकवण्यासाठी काही करा, गुरुकुलांच्या मागे अर्थसहाय्य द्या, त्यातून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल. काही वेश्याहेर बनवल्या आणि त्या वेगवेगळ्या सरकारी अधिकारी, सेनाधिकारी, सैन्यातले वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवत आणि त्या देशामधलं वातावरण कसं आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगत. कारण का वेश्या अशाच वेळी या सगळ्या गोष्टी बोलत ज्यावेळी तो पुरुष त्यांच्या ताब्यात पूर्ण आलेला असे. वेडे पत्रकार बनवले, ज्योतिषी प्रबोधक बनवले, वेश्या प्रचारक बनवल्या आणि या सगळ्यातून एक असंतोष समाजामध्ये निर्माण केला. आणि चाणक्याने आपली सुटलेली शिखा जी आहे ती नंदकुळाचा नाश केल्यानंतरच बांधायचा निर्धार केला आणि तो तिथून बाहेर पडला. तर बाहेर पडल्यानंतर लक्ष येतं होतं कुठं जायचं आता. दरम्यानच्या काळामध्ये तक्षशिलेमध्ये चंद्रगुप्ताने अलेक्झांडरचा विश्वास संपादन केला होता आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अलेक्झांडर कशा पद्धतीने युद्धरचना करतो, रणभूमीवर कशा पद्धतीने वागतो, या सगळ्याचा अभ्यास करून तो इतका विश्वासू झाला होता की त्याच्या हाताखाली शेकडो सैनिक तयार झाले आणि अलेक्झांडर त्याच्यावर विश्वास ठेवून होता. त्याचवेळी संस्कार त्याच्या मनामध्ये होते आपल्या गुरुजींनी सांगितलेले की ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी आपण उठाव करायचा. इकडे मगध साम्राज्यामध्ये जनतेत असंतोष वाढत होता. लोक क्रांती करायसाठी उत्सुक होते, राजसत्ता परिवर्तित करायचीसाठी तयार होते. ही सगळी गोष्ट लक्षात आली कोणाच्या तर महामंत्री अमात्यांच्या. राक्षस त्यांचं नाव होतं, त्यांना राक्षस म्हणत गमतीने. त्याने धनानंदाला सांगितलं की लोक इतके संतापलेले आहेत की आता परिवर्तन करावं लागेल. धनानंद म्हणाला परिवर्तन म्हणजे काय करायचं. ते म्हणाले की तुम्ही सत्तेवर जोपर्यंत आहात तोपर्यंत तुमच्याकडून काही चांगलं घडेल ह्याच्यावर लोकांचा विश्वास नाही. म्हणून आधी तुमच्या मुलाला आधी राजकारणात आणा, मग हळूच वायनाडला मुलीला आणा, मग आणा तुम्ही. परिवर्तन करा, लोकांचा राग कमी करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग तो म्हणाला काय करू. म्हणे तुमच्या मुलाला तुम्ही युवराज म्हणून घोषित करा. सुकेश आणि सुतनू अशी 2 मुलं आहेत. त्यातल्या एकाला युवराज म्हणून घोषित केलं तेव्हा चाणक्यांच्या या हस्तकाने
दुसऱ्या मुलाला जाऊन सांगितलं की तुझ्यावर हा अन्याय आहे आणि अशा पद्धतीनं तुझ्या भावाच्या हातामध्ये सगळी सत्ता गेली तर तो तुला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणाला मग मी काय करू? बघा, विश्वास संपादन केलेला असल्यामुळे काय करू? तर तो म्हणाला की तू तुझ्या भावाचा काटा काढ, तो जर गेला तर तूच युवराज होशील. आणि त्याच्या सोबत असलेल्या अंगरक्षकाला आणि त्याला पटवून दिलं की अमक्या ठिकाणी अमक्या परिस्थितीमध्ये तो येणार आहे त्याच्या अंगरक्षकाबरोबर, तेव्हा तुम्ही दबा धरून बसा आणि डाव साधा. इथून चाणक्याची कूटनीती सुरू झाली. साम दाम दंड भेद सर्व आवश्यक आहे. हातामध्ये गोमूत्र घेऊ, त्याच्यात तुळशीपत्र ठेवू आणि सन्मानपूर्वक काही मार्ग निघतोय का असं म्हणू तर कधी निघत नसतो. तुळशीपत्र घरावर ठेवावं लागतं आणि गोमूत्र आपल्या अस्तित्वावरती शिंपडावं लागतं आणि दोन्ही हातामध्ये दांडपट्टा घेऊन बाजी प्रभूसारखं लढावं लागतं, तेव्हा यश मिळतं. ही गोष्ट आपण विसरतो. चाणक्याने ते केलं, डाव साधला, ज्याला युवराज घोषित केलं त्याची हत्या केली गेली. आणि मग ज्याची हत्या केली गेली त्याच्या अंगरक्षकाने पाहिलं की हा हत्या करणारा तर ह्याचा भाऊ आहे, तर आपण ह्याचा प्राण वाचू शकलो नाही तर आपल्यावर येईल, म्हणून त्यांनी त्या धाकट्या भावाची हत्या केली. 2 युवराज संपले. 2 युवराज. किती कठोर ना, किती क्रूर. नागपंचमीला दूध पाजावं, एरवी सापडलं की ठेचावं. 20 तारीख विसरू नका, ठेचा. संधी मिळते त्याचा नीट वापर करा, तेव्हा जातीचा विचार करू नका. तेव्हा कोण किती पैसे देत आहे याचा विचार करू नका. मी पैसे घ्या असं म्हणणार नाही, कारण का तरी भ्रष्ट होऊ आपण. पण तुमच्या माझ्या डोक्यात जात इतकी भिनवली चालली आहे की ज्यामुळं आम्ही देशाचा विचारच करू शकत नाही. यंदा पहिल्यांदा निर्णय घ्या की मी जातीचा विचार नाही करणार, पतीचा विचार करणार. पत काय आहे, देशावर प्रेम किती आहे, त्याच्या पाठीशी मी उभा राहणार. बटोगे तो कटोगे. लक्षात ठेवा, जेवढे बटला तुकडे होतील तेवढे आपण कापले जाऊ. एक येऊ, एकत्र येऊ. चाणक्याने ते घडवलं. मग सैन्यामध्ये बेदिली सुरू झाली, महल्ले प्रतिहल्ले सुरू झाले. दरम्यान तिकडे अलेक्झांडरचा घोडा होता बुकेफॅलस नावाचा, तो मेला आणि अलेक्झांडर हतबल झाला. मोठ्या मोठ्या नद्या पार पाडून शेष भारतामध्ये येण्याची ताकद अलेक्झांडरच्या सैन्यात उरली नाही. सैन्य म्हणालं परत जाऊ आपण. अलेक्झांडर पराभूत होऊन परत गेलाय. त्यामुळं जगज्जेता म्हणू नका त्याला, जगज्जेता म्हणू नका. या भूमीवर त्याला शरणागत व्हावं लागलं. आणि अलेक्झांडर जसा परत गेला, चंद्रगुप्त मौर्याने उठाव केला आणि त्याचे जेवढे सेनाधिकारी होते, जेवढे त्यांनी क्षेत्रात नेमले होते, त्या सगळ्यांची हत्या करून त्या मूळ राजसत्तेच्या ताब्यात दिलं. आणि पिप्पिलवन नावाचं एक मौर्य कुळाचं राज्य होतं, तिथे चंद्रगुप्त स्वतः गेला आणि स्वतः तो सम्राट झाला. विष्णुगुप्तांना हे कळत होतं की चंद्र आहे पिप्पिलवनामध्ये, हिमालयाच्या पायथ्याशी त्याचं एक छोटं का होईना साम्राज्य आहे. त्याला आता मी ताब्यात घेईन, त्याला मी जवळ घेईन, त्याला मी मोठा करेन. नेहमी लक्षात घ्या, सद्गुरू सत्शिष्याला शोधत असतो. कृष्णाने पांडवांचा शोध घेतला आहे. पांडव सापडल्यावर कृष्णाच्या लक्षात आलं आता मी क्रांती करू शकतो. विष्णुगुप्ताच्या लक्षात आलं की चंद्रगुप्त आहे आणि अजून त्याच्यात देशभक्ती शिल्लक आहे, आता मी त्याला पकडू शकतो आणि त्याच्या हस्ते संपूर्ण परिवर्तन, संपूर्ण क्रांती मला जी घडवायची आहे ती घडू शकतो. आता मगधावरती आक्रमण चंद्रगुप्ताने केलं पाहिजे. पण एकटा चंद्रगुप्त काय करेल? त्याच्याबरोबर कोणीतरी पाहिजे, त्याच्या पाठीशी कोणीतरी पाहिजे. म्हणून मग मलय देशामधला मलय सेनेसह क्षुद्र, नेपाळ, अन्य छोट्या छोट्या राज्यांना एकत्र केलं
आणि त्या सगळ्या सैन्याला मिळून मगध साम्राज्यावरती आक्रमण करायचं ठरलं. पण असं आक्रमण करत असताना हे माहिती होतं की एकटा चंद्रगुप्त समोर जाईल आणि युद्ध करेल तर होणार नाही. अजून काही शक्ती त्याच्याशी जोडली पाहिजे, अजून काही साम्राज्य शक्तिशाली ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत आणि ज्यांच्या मनात धनानंदाविषयीचं राग आहे अशी माणसं जोडली पाहिजे. आणि मग तसं संघटन करण्याचा चाणक्याने प्रयत्न सुरू केला. त्याचा परिणाम काय झाला, ते परिवर्तन कसं घडलं, कशा पद्धतीनं ही क्रांती घडली याचा विचार आत्ता आपण सुरू केला तर आपल्या वेळेत ते संपणार नाही, त्यामुळे तो उद्या आपण करणार आहोत. पण लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे आजच्या विषयात की एक शिक्षक साधन सामुग्रीशिवाय उभा आहे. तो अखंड हिंदुस्थान निर्माण करण्याचं स्वप्न बघतोय. त्याच्या कुळात आपण जन्माला आलो आहे. मी शिक्षक आहे की नाही, तर माझ्या घरापुरता तरी मी शिक्षक आहे. मी कुलगुरू आहे, मी मुख्याध्यापक आहे, मी प्राचार्य आहे, मी पर्यवेक्षक आहे, मी संस्थाचालक आहे. आणि मी जर शिक्षकाची भूमिका करत असेल, शिक्षकाचाच माझा व्यवसाय असेल, तर माझ्या इतकं भाग्यवान कोणी नाही. परमेश्वराची विशेष कृपा आहे. या चाणक्याने काय अद्भुत घडवलं त्या मुद्द्याला आपण स्पर्श करायचा आणि आपण आज थांबतो. एक शिक्षक त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला हाताशी घेतलं, मगधावरती राज्य कसं केलं. पण ह्याचं वैशिष्ट्य असं की चाणक्याने कौटिल्य अर्थशास्त्र नावाचं एक संविधान दिलं. त्या संविधानाच्या जोरावरती मगधचं संपूर्ण साम्राज्य हे किती दृढपदावर उभं होतं. चंद्रगुप्त मौर्य ते नरसिंहगुप्त ही एक राजांची परंपरा आहे. एका संविधानाच्या जोरावर 200 वर्ष हे साम्राज्य उभं होतं. 200 वर्ष. एक शिक्षक, हा शब्द विसरू नका. एक शिक्षक, साधनविहीन, अभावग्रस्त, काही नाही, दृदम्य इच्छा. 200 वर्ष साम्राज्य चालावं असं उभं केलं. ब्रिटिशांना नाही जमलं, ते एका शिक्षकाने करून दाखवलं. आणि नुसतं तेच केलं नाही, तर बंगालचा जो संपूर्ण समुद्रकिनारा आहे बंगालचा, तिथपासून ते थेट अरबी समुद्रापर्यंत हे मौर्यांचं राज्य निर्माण केलं. आम्हाला शिकवलं काय केलं, ब्रिटिश आल्यानंतर हा देश एक झाला. एरवी हा देश एक राष्ट्र नव्हता, तुकड्या तुकड्यांमध्ये राजे राज्य करत होते. एवढं मोठं, कुठपासून बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत सर्व दूर या मौर्य घराण्याच्या आज्ञा चालत, सर्व दूर त्यांची सत्ता होती. याच्यामध्ये जन्माला आलेला, निर्माण झालेला, उभा राहिलेला समुद्रगुप्त आहे. समुद्रगुप्ताचा काळ तर भारताचं स्वर्णयुग मानलं जातं. बघा, एका शिक्षकाच्या स्वप्नाला किती पद्धतीने यश येत आहे. आणि हे स्वर्णयुग त्यांनी निर्माण केलं. थेट चेन्नईपर्यंत, मगध, पाटलीपुत्र, बिहार ते चेन्नई, एक छत्री साम्राज्य मौर्य कुळाचं आहे. आणि हे सगळं घडवणारा, कौटिल्य अर्थशास्त्र देऊन राजनीती कशी असावी, शत्रूशी कसं वागावं, मित्राशी कसं वागावं, हे सगळं तो देणारा विष्णुगुप्त हा मात्र चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य निर्माण झाल्यावरही कुठे राहत होता, झोपडीत, एका झोपडीत राहत होता. कसलीही अपेक्षा नाही, कसलीही कामना नाही. एक कथा सांगितली जाते, दंतकथा असेल तरी सुद्धा ती छानच आहे. सत्यकथा असेल तर त्याच्या इतकी अभिमानाची गोष्टच कुठली नाही. अलेक्झांडरचा एक सेनाधिकारी होता. तो जेव्हा ही सगळी उलथापालथ झाली तेव्हा मौर्य साम्राज्यामध्ये आला आणि त्याच्या मनामध्ये होतं की मला हा कोण आहे चाणक्य की ज्याने एवढं परिवर्तन घडवलं, त्याला भेटायचं आहे. म्हणून तो गेला. त्यांनी वेगवेगळ्या महालामधल्या रखवालदारांना विचारलं की इथे कोणी विष्णुगुप्त राहतो का. ते रखवालदार म्हणाले की इथे नाही राहत. तुम्ही कोणत्या विष्णुगुप्ताची चर्चा करा. त्यामुळे चंद्रगुप्ताचे गुरु
आर्य चाणक्य ते कुठे राहतात? ते म्हणाले तसं विचारा, नदीच्या किनाऱ्यावरती एक झोपडी आहे ना, त्या झोपडीत ते राहतात. मौर्य साम्राज्य बसवी असे होते आपल्याकडे गुरुकुलाचे शिक्षक, असे होते आपल्याकडे आचार्य. आणि तिकडे तर गेल्यानंतर त्यांनी पाहिलं समयीच्या प्रकाशामध्ये काहीतरी लिहित आहेत आर्य चाणक्य. त्यांनी दारातून आवाज दिलाय, अनुमती घेतली आहे. चाणक्याने खूण करून आत बोलवलंय, बसायला सांगितलंय. आणि 1-2 मिनिटं गेल्यानंतर बाजूची समई आहे ती विझवली आहे आणि उजव्या हाताची समई लावली आहे. अलेक्झांडरचा सेनाधिकारी म्हणाला की मी पहिला प्रश्न विचारला तर तुम्हाला राग येणार नाही ना? ते म्हणाल नाही, विचार काय? ते म्हणे ही समई प्रज्वलित होतीच, ती तुम्ही विझवली आणि ही दुसरी लावली, असं का केलं? दोन्ही तर समया तुमच्या आहेत. विष्णुगुप्ताने उत्तर दिलं, दोन्ही समया माझ्या आहेत, पण जी समई मी विझवली त्यात सरकारी खर्चाचं तेल आहे, ते खाजगी भेटीसाठी मी वापरणार नाही. मी हेच समई वापरेन की ज्यात माझ्या उत्पन्नात आहे. जेवण यायचं त्यांना, 1 वाटी ताक, सत्तू, एखादी भाजी, एकदाच जेवायचे. स्वतःच्या जेवणाची भांडी घासून ठेवायचे महामंत्री. असा तपस्वी जीवन जगणारा गुरु ज्या राज्यकर्त्याला मिळतो, तो राज्यकर्ता यशस्वी होणार की नाही? हे सगळं लक्षात अशासाठी ठेवायचं की आमच्याकडच्या शिक्षकांनी साम्राज्य निर्माण केले, पण वृत्ती संन्यस्त ठेवली. शिक्षक असा पाहिजे, शिक्षक असाच असतो. एक राजा शिकारीला गेला होता आणि खूप प्रयत्न केला. 15-20 सैनिक बरोबर होते. खूप प्रयत्न केला, शिकार काही मिळाली नाही. थकून गेला, भूक लागली, तहान लागली, जवळपास काही व्यवस्था नाही. जे काही होतं जवळचं ते 2-3 दिवसाच्या फिरण्यात भटकण्यात संपलं होतं. म्हणून त्याने सैनिकांना आदेश दिला की जवळपास कुठे 2 घास खायला मिळतात का बघा आणि थंड पाणी प्यायला मिळतं का बघा. सगळीकडे गेले सैनिक. एका ठिकाणी त्यांना ओएसिस, हिरवळीचा पट्टा दिसला आणि राजाला सांगितलं की तिकडे आहे. राजा म्हणाला चला जाऊ. ते सगळे त्या हिरव्या पट्ट्याकडे आले. एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये एक सत्पुरुष बसले होते. सैनिकांनी सांगितलं की राजे आले. ते सत्पुरुष बाहेर आले, प्रणाम केला. राजाने प्रणाम केला आणि राजाला सांगितलं की आत या. तो झोपडीत गेला. 2 मडकी होती, 2 दगडांची चूल होती. राजा म्हणाला की एकादशीच्या घरी महाशिवरात्र गेली, इथे काय मिळणार आपल्याला? बरं, बाहेर जी झाडं दिसत आहेत त्याच्यावर ना फुलं ना फळं, खायचं काय? पाणी मिळेल? त्या सत्पुरुषांनी विचारलं की काय येणं केलं? राजाने सांगितलं की आम्ही असे 10-12 जण आहोत, आम्ही भुकेजलो आहोत, तहानही लागली आहे, तर आमची काही व्यवस्था होईल का? तर ते म्हणाले का नाही होणार? इतक्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था होईल? ते म्हणे होईल. म्हणे क्षमा करा, तुमच्याकडे तर दिसत काहीच नाही. 2 मडकी गाडगी आहे, दगडाची चूल आहे, काय व्यवस्था होईल? ते म्हणाले होईल. तुम्ही बाजूला पाणी आहे, हातपाय धुवा आणि दोघं तिघं त्या झाडांखाली जाऊन बसा. सगळे जाऊन बसले. हे सत्पुरुष गेले, हात जोडून म्हणाले तुम्हाला जे पाहिजे आहे ते डोळे मिटा आणि प्रार्थना करा, तुम्हाला मिळेल. तर मरता क्या न करता. राजा म्हणाला चला रे सगळे करा. आणि मग कोणाला भूक लागली होती, कोणी हे मागितलं, कोणी ते मागितलं, कोणी ते मागितलं, आणि डोळे उघडतात तर सगळ्या थाळ्यासमोर भरलेले. तृप्त झाले सगळे खाऊन. आता राजाच्या मनामध्ये प्रश्न आला. तो म्हणाला की आम्हाला इतकी पंचपक्वान्न खायला देऊ शकता तुम्ही, तुमच्या झोपडीत 2च गाडगे मडकी कशी काय? आणि हे या झाडाखाली बसून कसं घडलं? ते म्हणाले ही कल्पवृक्षांची बाग आहे, या वृक्षाखाली बसल्यानंतर जे पाहिजे ते मागितलं की मिळतं. मग राजा म्हणाला की तुम्ही अशा हालाकीत का राहता? ते म्हणाले मी हालाकीत राहत नाही,
मी साधेपणाने राहून जे तप करतोय त्यामुळे या कल्पवृक्षांमध्ये तेज आलेलं आहे. मीच जर भोगायला सुरुवात केली तर कल्पवृक्षांमध्ये तेज येणार नाही. म्हणून उपभोग शून्य स्वामी, श्रीमंत योगी, जाणता राजा. स्वतःसाठी काही नको आहे, रयतेसाठी मला करायचं आहे, अशी ज्याच्या मनामध्ये उर्मी असते तोही एक दिव्य शिक्षक असतो. मग एका शिक्षकासमोर किती उदाहरणं आहे. अशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर नव्या पिढीसमोर यायची असतील तर छोट्या छोट्या रूपात का होईना आपल्या मुलांना आपण चाणक्य आणि चाणक्यासारख्या देशभक्तांच्या कथा सांगायला सुरुवात केली पाहिजे. उद्या आपण चाणक्याचा राजनीतीतला पुढचा टप्पा की कशा पद्धतीनं कारस्थान करून शत्रू संपवायचे असतात. शत्रूचं मतपरिवर्तन करणं शक्य नाही. घर में घुस के मारेंगे, हे महत्वाचं आहे. हे ज्याला जमलं त्याला जमतं. आणि राष्ट्रकार्यामध्ये फार दयाळूपणा करून चालत नाही. जेव्हा शत्रू सापडतो तेव्हा ठेचावा लागतो. नसता तर कर्ण मारणं अवघड झालं असतं. मारला, निहत्ता होता, रथाखाली होता, चाक अडकलं होतं आणि कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की टपका दे साले भाऊ. कर्ण म्हणाला की हे चूक आहे, माझ्या हातात शस्त्र नाही, मी विरथ आहे, रथाखाली आलोय आणि तुम्ही शिष्याला सांगताय की मार म्हणून. हे धर्मयुद्ध आहे की नाही? आणि धर्मयुद्धात तुम्ही अधर्म करताय. आता दुसरा कोणी असता भारतीय तर तो म्हणाला असता खरं आहे, तुझ्यासारखं श्रेष्ठ तत्वज्ञान, चुकलंच माझं, धर्मयुद्धात असं नाही करता कामा. कृष्ण म्हणाला तुला आत्ता धर्म आठवतो? द्रौपदीचं वस्त्रहरण होताना क्वते धर्मस्तदागता, कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म? तेव्हा तुला धर्म नाही आठवला. तू मला धर्मयुद्ध शिकवतोय. आता मी तुला सांगतो, धर्मयुद्ध जसं असतं ना तसं एक युद्ध धर्म पण असतो. तो युद्धाचा धर्म असतो आणि युद्धाच्या धर्मामध्ये जिथे शत्रू अडचणीत येईल तिथे त्याला मारायचाच असतो. ही तयारी करून घेण्याची चाणक्याने जी नीती अंगीकारली होती त्याच्याविषयी उद्या आपण विचार करू. आणि पालक शिक्षक म्हणून आपण काय सूत्र समजून घेतली पाहिजे याचाही विचार करू. उद्या समारोप असल्यामुळं बरोबर 8 वाजता संपेल अशी अपेक्षा नका बाळगू. थोडंसं 5-10 मिनटं मागे पुढे होईल तर घरच्यांना सांगून या की आम्ही सुरक्षित आहोत आणि आमच्या जीवाला कुठलाही धोका नाही आहे. त्यामुळं तुम्ही फोन करू नका, आम्ही वेळेत पोचू. माझ्या माता भगिनींना विनंती, कुकर वगैरे येण्यापूर्वी चढवून या आणि स्वयंपाक वगैरे करून या. जे घरी बसलेत ते खातील. आपण इथे मात्र 7:15 उद्या